हालेलुया. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये देवाची आराधना करण्यासाठी जमतो आणि जेव्हा देवाची आराधना करतो ना प्रभू मनोभावे आपल्याला म्हणजे आशीर्वाद देतो. प्रेज लॉर्ड. प्रभू आपल्याला भरतो. प्रेज लॉर्ड. अद्भुत दानांनी भरतो, आशीर्वादांनी भरतो. प्रभू आपल्या जीवनामध्ये सहाय्य करतो. प्रेज लॉर्ड. प्रभू आपल्या जीवनामधून आपल्या मनामध्ये असलेली अशांतता दूर करतो. प्रेज लॉर्ड. म्हणून चला आपण देवाची आराधना करूया. धन्यवाद प्रभूजी. हालेलुया. आराधनेमध्ये जात असताना आमच्या सोबत तुम्ही गीतांच्या द्वारे तुमच्या नावाचं गौरव द्या प्रभूजी. येणाऱ्या वचनाच्या द्वारे, साक्षाच्या द्वारे, प्रबोधनाच्या द्वारे, सर्व गोष्टींच्या द्वारे तुम्ही आम्हाला बोध करा, आम्हाला चालवा म्हणून विनंती करू. प्रार्थना आहे की धन्यवाद संपूर्ण वेळ सगळं तुमच्या हातात आहे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा प्रेमात मागून तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रभु महान, वो वादों का सच्चा है. प्रेज लॉर्ड. त्याने एकदा जो आपल्याला अभिवचन दिलं ते दिलं. प्रेज लॉर्ड. तो ते पूर्ण करणार. प्रेज लॉर्ड. परमेश्वर म्हणतो परमेश्वराने दिलेलं, परमेश्वराने एकदा वचन दिलं तर तो मोडत नाही. प्रेज लॉर्ड. तो काय मनुष्य नाही जो आपला निर्णय बदलेल. तो काय मनुष्य नाही, तो काय तो लोभी मनुष्य नाही का जो दरवेळेस आपला निर्णय बदलत राहील. तो परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. तो परमेश्वर आहे. त्याचा पापाचा काही संबंध नाही. म्हणून परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जात असताना पवित्रतेने आपल्याला परमेश्वरासमोर जायचं. प्रेज लॉर्ड. म्हणून आपण परमेश्वराच्या हवाली पडूया आणि आपण गीत गातो, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तो आपल्याला कधी सोडणार नाही. प्रेज लॉर्ड. पोटच्या आईने जरी टाकलं ना आपल्या लेकराला तर प्रभू म्हणतो मी तुला कधी सोडणार, अनाथ आणि पोरगं सोडणार नाही. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आपली आठवण करतो. म्हणून सारा गीत गाऊन आपण देवाच्या नावाचा धन्यवाद देऊया. न छोडेगा, न छोडेगा. वो वादों का पक्का है, चरवाहा अच्छा है. वो वादों का पक्का है, चरवाहा अच्छा है. वो इब्तिदा इंतहा अल्फा ओमेगा है. वो इब्तिदा इंतहा अल्फा ओमेगा है. ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा. अकेला कभी न छोड़ेगा. ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा. अकेला कभी न छोड़ेगा. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी हालेलुया. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा. वो वादों का पक्का है, चरवाहा अच्छा है. वो वादों का पक्का है, चरवाहा अच्छा है. वो इब्तिदा इंतहा अल्फा ओमेगा है. वो इब्तिदा इंतहा अल्फा ओमेगा है. ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा. अकेला कभी न छोड़ेगा. अकेला कभी न छोड़ेगा. हालेलुया. कभी नहीं छोड़ेगा. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा. तूफानों में साथ है, मैदानों में साथ है. हमें तूफानों में साथ है, मैदानों में साथ है. जग अपनी वो खुद ही लड़े, मैदानों में साथ है.
कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया। तो आपल्याला कधी सोडणार नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। संकटामध्ये तो आपल्या अधिक निकट असतो, अधिक जवळ असतो आणि तो आपल्या जीवनामध्ये कार्य करतो। प्रेज द लॉर्ड। तो आपल्याला साथ देतो। अर्धच आपण पडायचं लागत आलेला असतो, तो हात धरून आपल्याला उचलतो, उभं करतो, बसवतो। हालेलुया। आणि जे गुरुजन असतात देवासोबत सांगतो, खचितच तू त्यांना निसरड्या स्थानी उभा करतोस। प्रेज द लॉर्ड। ते उभं राहायचा प्रयत्न करतात पण उभं राहता येत नाही। एक वेळ येते त्यांची भरभराट वाटते, आपल्याला वाटतं अरे आपल्या जीवनामध्ये आपण का, प्रेज द लॉर्ड, आपल्याकडे का नाही, पण प्रभू म्हणतो मी तुला ते देणार आहे ना, ते पक्क देणार आहे। प्रेज द लॉर्ड। माझा वादा पक्का आहे, मी तुला देणार आहे ते पण पक्का आहे। प्रेज द लॉर्ड। म्हणून आपल्याला प्रभूच्या समयाची वाट पाहिजे, प्रभूच्या समयाची वाट पाहत आपल्याला जीवन जगायचं आहे। तो हजारोंमध्ये अति सुंदर परमेश्वर देवाचं सांगतं की त्याला तुमच्या आमच्यासाठी तोडलं गेलं, त्याच्याकडे पाहावं असं काही त्याच्यामध्ये सुरूपता राहिली नव्हती। त्याला तोडलं, मरोडलं, त्याला आपल्यासाठी तोडलं गेलं, पण तो हजारांमध्ये, 10,000मध्ये अधिक सुंदर परमेश्वर आहे। प्रेज द लॉर्ड। लाखोंमध्ये, करोडोंमध्ये अधिक सुंदर असा जो प्रभू आहे, त्याच्या सुंदर, आपल्या सुंदर प्रभू येशूला गौरव करत आपण गीत गाऊया, मेरा प्रिय अति सुंदर। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आपण सर्वजण डोळे मिटूया, आराधनेसाठी आपण जाऊया, देवाला गौरव करूया। मेरा प्रिय सबसे सुंदर, हजारों में मेरा प्रिय सबसे सुंदर, हजारों में मेरा
आपल्या प्रभूला धन्यवाद द्यायचा. तो लाखोमध्ये लाखोमध्ये अधिक सुंदर आहे, लाखोमध्ये हजारांमध्ये अधिक सुंदर. हालेलुया. आपण आपलं मुख बंद नाही करू, आपण देवाचं नाव करूया, देवाच्या नावाचा जय जयकार करूया, आपण प्रभूला धन्यवाद देऊया, आपण देवाची आराधना करण्यासाठी आपलं अंतःकरण उघडूया. प्रेज द लॉर्ड. कारण जे अंतःकरणात भरलेलं आहे ते बाहेर येईल. आज आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन भरलेलं आहे, देवाचा महिमा भरलेला आहे, तर पवित्र परमेश्वराचा आदर भरलेला आहे, तर तो आदर बाहेर येऊ द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या आदरयुक्त भीती असेल तर त्यानुसार देवाच्या नावाचा गौरव करा. हालेलुया. आपला परमेश्वर महान आहे. हालेलुया. तो सहाय्य करतो. हालेलुया. हो, आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रभूचे निवडलेले लोक जेव्हा प्रेषित जेव्हा जमा झाले आणि त्यांनी आराधना केली, पवित्र आत्म्याचा अग्नी त्या ठिकाणाहून उतरून आलेला आहे. आराधनेमध्ये हे सामर्थ्य आहे प्रियांनो. ते देवाच्या नावाला गौरव करू लागले, ते प्रार्थना करू लागले, पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये उतरला आणि ते निरनिराळ्या भाषेमध्ये बोलू लागले. हालेलुया. म्हणून चला आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, आपलं अंतःकरण परमेश्वरासमोर उंडलूया. हालेलुया. आपण उतरूया आपल्या अंतःकरणाला, कारण आपला
अंतःकरण जे आहे आज प्रभूच्या हातामध्ये आपल्याला द्यायचं आहे. जर प्रभूने आपला अंतःकरणाचा ताबा घेतला प्रियानो, तर त्या ठिकाणी प्रभू ते रूम जे आहे ते सुवासित करेल, आपल्याला त्या ठिकाणी वृद्धिंगत करेल आणि आपण देवासारखं आपण पवित्र होत जाऊ. कारण आपण पवित्र झाल्याशिवाय आपल्याला स्वर्ग राज्य नाही प्रियानो. म्हणून चला आपण आराधना हालेलुया जीसस येशू सर्वजण गाऊया आपण हालेलुया येशू धन्यवाद प्रभू येशू हालेलुया. प्रभू जेव्हा भरतो ना प्रियांनो, तर प्रभू आपल्या जीवनामध्ये प्रभू कार्य करतो. प्रेज लॉर्ड. तो आपल्याला उंचवतो, तो आपल्याला गौरवितो आणि तो आपल्याला एका सीमेपर्यंत घेऊन जातो. प्रेज लॉर्ड. योहानाला परमेश्वराने सरळ उचलून रेव्हलेशन दाखवलं. हालेलुया. पाऊल 3ऱ्या स्वर्गापर्यंत घेतला गेला. हालेलुया. हानो प्रभू आपल्याला पाहायला मिळतं जिवंतपणे उचलला गेला. हालेलुया. त्याच पद्धतीनं आज जेव्हा आपण आराधनेमध्ये जातो, आपण अबोव दी ऑर्डिनरी अशा प्लेसमध्ये जातो. हालेलुया. हो प्रभू, धन्यवाद देतो तुमची आराधना करण्यासाठी. आम्हाला तुम्ही सहाय्य केलं. आमच्या मुखावट्याच्या द्वारे तुमच्या नावाचं गौरव देवापा तुम्ही करून घेतलं. धन्यवाद. या समयाला प्रभू तुमच्या हातामध्ये पडतो. लेकराचं वचन स्तोत्र प्रभूजी, तसेच प्रभूजी येणारं वचन सर्व गोष्टींच्या द्वारे तुम्ही आम्हाला आशीर्वाद देता. आम्ही सर्वजण तुमच्या हातामध्ये पडतो. आमचा सांभाळ तुम्ही करा. इथून पुढच्या वेळी तुमच्या स्वाधीन करतो. प्रार्थना केली. धन्यवाद. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा प्रेमात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू मसीह की जय जय जय. प्रभू येशू मसीह की जय जय जय. प्रभू येशू मसीह की जय जय जय. हालेलुया. विनंती करतो आपण सर्वजण बसूया. प्रेज लॉर्ड. प्रभू महान आहे आणि त्याचं महान कार्य आपल्या जीवनामध्ये परमेश्वर प्रतिदिनी प्रगट करतो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मागील हप्त्यामध्ये अनेक गोष्टींमधून प्रभूने आपल्याला चालवलं, आणलं. प्रभूने अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये घडवून आणले. प्रेज लॉर्ड. परमेश्वर प्रत्येक वेळेस तो आपल्यासोबत असल्याचं प्रमाण जे आहे आपल्याला देतो. प्रेज लॉर्ड. मी संकटात असता त्याने मला सोडलं नाही असल्यावर सांगतो. प्रेज लॉर्ड. संकट असताना तो माझ्या अधिक जवळ होता. प्रेज लॉर्ड. प्रभू संकटामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या अधिक जवळ असतो. प्रेज लॉर्ड. आणि आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असतो. प्रेज लॉर्ड. पण ज्या ठिकाणी आपलं देवाचं काय सांगतं, काल आपण पाहिलं, तुमचं पाप तुम्हामध्ये आणि परमेश्वरामध्ये आडवं येतं. हालेलुया. यिर्मयाच्या पुस्तकामधून आपण पाहिलं, तुमचं पातक जे आहे ते तुमच्या आणि परमेश्वरामध्ये आडवं येतं आणि त्यामुळे काय होतं, तो तुमच्या ऐकत नाही, तो तुम्हाला उत्तर देत नाही. हालेलुया. म्हणून आज आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जेव्हा चालायचंय, जेव्हा आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालायचं, परमेश्वराला आवडणारं असं जीवन आपल्याला जगावं लागणार आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराकडून आपल्याला ज्या गोष्टी परमेश्वराने देऊ केलेले आशीर्वाद परमेश्वराने देऊन ठेवलेले आहेत प्रियांनो. पण प्रभू मध्यकृषी वर्तमानामध्ये काय म्हणतो, पहिले त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी सगळा, मग या जगात लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला देईल. हालेलुया.
प्रभूला आपली गरज माहिती आहे, प्रभू आपली गरज प्रोव्हाइड करतो. आपल्याला प्रभूला पाहिजे असं आपल्याला म्हणायचं. प्रेज लॉर्ड. आपल्यामध्ये ज्या गोष्टी देवाला आवडत नाही, ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये योग्य नाही, त्या गोष्टी दूर करायच्या. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ताला वाढण्यासाठी ज्या गोष्टी अडचण आहेत त्या दूर करायच्या. प्रेज लॉर्ड. म्हणून चला प्रभूला धन्यवाद देऊया. आणि या समयी आजच्या स्तोत्राकडे जाण्याच्या अगोदर लेकरांचं वचन आहे, त्या वचनाकडे आपण जाऊया. लेकर वचन सांगतील आणि मग आपण आजच्या मनाच्या वचनाकडे जाऊया. I have followed your instructions, Lord. Don't let me be put to shame. Psalms 119:31. Praise the Lord. God bless you. But his delight is in the law of the Lord. But his delight and on his law he meditates day and night. Psalms 1:2. Praise the Lord. Good. Praise the Lord. लेकरांच्या द्वारे देखील परमेश्वर आपल्याशी बोलतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आपल्याला कधीही गर्तेत पडण्याचा अनुभव येऊ देणार नाही, आपल्याला कधी लज्जेत पडण्याचा अनुभव येऊ देणार नाही, असं लेकरांच्या द्वारे प्रभूने आपल्याला सांगितलं. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. लोक कदाचित वाट पाहत असतील, झालं संपलं गेलं, पण प्रभू आपल्याला बाहेर काढत. प्रेज लॉर्ड. आणि तो प्रत्येक वेळेस काढतो, आपण फक्त देवाच्या हातात अवलंबून. प्रेज लॉर्ड. अद्भुत करणारा परमेश्वर आहे, तो अद्भुत मंत्री आहे. धन्यवाद देऊया त्यासाठी. चला आपण आजच्या मनाच्या स्तोत्राकडे जाऊ. आपल्यामध्ये ब्रदर आहे, ब्रदर आपल्याला आजच्या मनाच्या स्तोत्रामध्ये आपलं चालवते आणि मग त्यानंतर आपण वचनाकडे जाऊ. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर बाप्पा, धन्यवाद. सामर्थ्याने भरलेल्या पित्या तुला मान महिमा. रात्रभर तुझ्या देवदूताचा पारा संतीसोबत ठेवून तू आमचं संरक्षण केलं. सुंदरसाठी दिलेस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आमचं येणं सुरक्षित केलं त्याबद्दल तुला धन्यवाद. धन्यवाद. जी स्तुती आराधना झाली त्यामध्ये तू तुझी उपस्थिती आहे म्हणून तुला धन्यवाद. थँक्यू लॉर्ड जीसस. पुढे येणारे वचन, साक्ष, स्तोत्र हे आशीर्वादित करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. परमेश्वर जे कोणी चर्चेसाठी येण्यासाठी मार्गात असतील परमेश्वर, त्यांच्या मार्गातील अडचणी दूर करा परमेश्वर बाप्पा, आणि त्यांना व्यवस्थित चर्चेमध्ये येण्यासाठी मदत करा. इथून थोडा वेळ काळ आम्ही तुझ्या हाती सोबतो, आमचं सांभाळ करा. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून आमच्या पूर्वी आमेन. स्तोत्र 121 वाचू आपण. 121. परमेश्वर तुझा रक्षक आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पाय इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलगी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. आमेन. प्रेज लॉर्ड. पास्टर साहेबांनी त्या दिवशी शुक्रवारी सांगितलं मला, ब्रदर तुम्ही स्तोत्र घ्या. म्हटलं घेतो स्तोत्र, घ्या, प्रॉब्लेम नाही. देव जसं सुशील म्हटलं मला तर मी ते स्तोत्र घेतो. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही कंटिन्यू हे स्तोत्र वाचित होतो आम्ही. तर मला आठवलं की 121 वाचावं म्हटलं, आणि ते माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. आणि मला याच्यातून त्या स्तोत्राद्वारे परमेश्वर बोलला आणि त्याद्वारे मदत केली. त्यामुळं मला हे सुचलं की मी 121 मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. या आपण जैविक जीवन जगत असताना माणूस हा प्रत्येक माणसाकडे मदत मागत असतो, परंतु
ज्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली, सर्व काही त्यापासून येते हे माणसाला कळत नाही. Praise the Lord. आपण फक्त माणसाकडेच मदत मागत असतो, परंतु देवाने हे वचन लिहून ठेवलेलं आहे की बाबा आकाश व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर याच्यापासून तुला सहाय्य येते. Praise the Lord. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत Hallelujah. नाही, कारण जे काही या जगात येते ते पूर्ण आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्यापासूनच येत असते. हे आणखी कोणाला माहीत नाही. जे देवाच्या वलयामध्ये असतात त्यांना हे कळून येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. आपण जगिक जीवन जगत असताना परमेश्वर आपल्याला कधीही कोणतेही, जर आपण देवाच्या वलयामध्ये असलो, देवाच्या सान्निध्यात असलो, देवाच्या वचनामध्ये असलो, तर तो आपला पाय कधीही ढळू देत नाही. कोणत्याही पापापासून आपल्याला दूर ठेवतो. Hallelujah. आणि तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. देवाचे जे रक्षक आहेत त्यांना झोप लागत नाही. आपले एक वचन आहे, आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्यापासून मला सहाय्य येते. त्यासाठी एक वचन आहे की बाबा माणसाला शरण जाण्यापेक्षा, माणसाला मदत मागण्यापेक्षा देवाला शरण गेलेलं बरं. हे वचन आहे आपलं सूत्र 118 म्हणलं, दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. आता काही लोक म्हणजे अधर्मी लोक की म्हणतात की बाबा अंश आहे, पौर्णिमा आहे, सूर्याची तुला बाधा होईल, बारच्या रामलं तर असं करू नका, हे कापू नका, ते कापू नका. परंतु मी म्हणतो की देवानं जे आकाश व पृथ्वी निर्माण केले, सूर्यचंद्र तारे ते पूर्ण तयार केलेले, हे काही बाधा होण्यासाठी नाही. हे पूर्ण देवाने आपल्याला आरोग्य देण्यासाठी तयार केलेलं आहे. त्यामुळे एक वचन आहे मत्ती 15:6 म्हणलं, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझे वचन तुम्हामध्ये राहिले तर जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल. कोणतीही बाधा परमेश्वर आपल्याला होऊ देणार नाही. कितीही संकट आले, आपण जर परमेश्वराच्या वलयात असलो तर सर्व अनिष्टापासून परमेश्वर आपलं रक्षण करेल. कारण ही माझ्या जीवनातली सर्वात मोठी साक्ष आहे. 9 महिन्यापासून आम्ही पूर्ण अनिष्टामध्येच आहे, परंतु परमेश्वर माझ्यासोबत आहे. त्यामुळं आम्हाला काही चिंता वाटत नाही. इथे संकट येते, थोडं आम्ही पण हंबल होऊन जातो, तरी परमेश्वर आम्हाला काही सोडत नाही. पावला शनी आमच्यासोबत आहे. जसं देवाचं नाव घेतलं तसं परमेश्वर आम्हाला सहाय्य आणि मदत करीत असतो. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सुरक्षित करेल. आपण जेव्हापासून परमेश्वराने आपले आकाश व पृथ्वी निर्माण केली तेव्हापासून आपलं परमेश्वर जाणं येणं सुरक्षित करीत आहे. आणि एक शेवटचं वचन आहे याकोबाचे पत्र आणि 5वा अध्याय आणि 16वा वचन, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार पूर्व असते. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वर वाचलेल्या वचनाला आशीर्वाद देव. आमेन. Praise the Lord. प्रभूला धन्यवाद. असं देवाचे सेवक तयार होते. Praise the Lord. देवाचे सेवक तयार होते देवाच्या सेवेसाठी. देवाचं सांगतं पीक फार आहे, काम करी थोडके. Praise the Lord. आणि हे काम करी बनवणं ही एका देवाच्या दासाची जबाबदारी आहे. Praise the Lord. बनत असताना प्रभूला धन्यवाद देऊया. सुंदर अशा स्तोत्राच्या द्वारे प्रभूने आज आपल्याला चालवलं. Praise the Lord. प्रभू इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. इस्रायलाचा रक्षक आपला परमेश्वर. Praise the Lord. त्याला कधीही झोप लागत नाही. तो डुलकी घेत नाही. तो कंटिन्युअस लक्ष देत असतो. Praise the Lord. परमेश्वर आपल्याकडे कंटिन्यू लक्ष देत असतो. तो झोपत नाही. याला काय होतं, याच्या जीवनात काय चाललंय, या सगळ्या गोष्टीसाठी परमेश्वर आपल्यासाठी जागा राहतो. Praise the Lord. कारण त्याला माहिती आहे की तो दुष्ट याला हिरावून घेऊन जाऊ शकतो. Praise the Lord. म्हणून परमेश्वर त्या दुष्टाला आपल्या जीवनामध्ये येऊ देत नाही. Praise the Lord.
आपल्या जीवनामध्ये परमेश्वर सहाय्य करतो, परमेश्वर आपल्याला चालवतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया की परमेश्वरा आपल्या जीवनामध्ये या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला आज बोललेला आहे, म्हणून परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. आजच्या मननाच्या वचनाकडे आता आपण जाऊया. आजच्या मननाच्या वचनाकडे जात असताना प्रभू आज माझ्याशी बोलला. प्रेज लॉर्ड. प्रभू आज माझ्याशी बोलला. प्रभूने सांगितलं या विषयाच्या द्वारे आज मला बोलायचं आहे. प्रेज लॉर्ड. तू एक पात्र म्हणून उभा राहा. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आज आपण एका विषयावरती आपण लक्ष घालणार आहे, लक्ष केंद्रित करणार आहे. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आपण ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना जेव्हा आपण ख्रिस्ताला परिधान करतो, आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये येतो, प्रियांनो, आपला उद्देश काय असतो की प्रभू येशू माझा तारणार आहे आणि मला परमेश्वराला भेटायचं आहे. प्रेज लॉर्ड. हा आपला उद्देश असतो. प्रेज लॉर्ड. परंतु जेव्हा आपण जगिक निर्णय घेऊन, जगिक उद्देश घेऊन जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये चालू लागतो ना, तेव्हा आपण अलगद अडकळतो. प्रेज लॉर्ड. आणि दुष्ट त्या ठिकाणी उभाच असतो आपल्याला ओढण्यासाठी. प्रेज लॉर्ड. तो उभाच असतो, तो तयारच असतो. त्याची इच्छा असते याला मी ओढावं आणि माझ्या जाळ्यामध्ये घेऊन जावं, नरकामध्ये घेऊन जावं. प्रेज लॉर्ड. अशी जी घटना शास्त्रामध्ये घडली, अशी जी घटना जी आहे आपल्याला पाहायला मिळते, जेव्हा मार्क सुवर्तमान 3रा अध्याय त्याचं 13 ते 19 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तिसरा अध्याय 13 ते 19. मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली, अशासाठी की त्यांनी त्याच्याबरोबर असावे व रोग बरे करण्याचा व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. त्याने ह्या 12 जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिले, जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले, आंद्रिया, फिलिप, बर्थोलमै, मत्ते, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दे, शिमोन कनानी व त्याला धरून देणारा यहूदा इस्करियोत. प्रेज लॉर्ड. 12 लोकांची निवड केली. प्रेज लॉर्ड. 12 लोकांची निवड केली. ज्यावेळेस परमेश्वर एका व्यक्तीला निवडतो, प्रेज लॉर्ड, त्या पाठीमागे परमेश्वराचे उद्देश असतो. उद्देश काय होता तर त्या ठिकाणी आपण पाहिलं अशासाठी की त्यांनी आपल्याबरोबर असावे व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करण्यास त्यांना पाठवले. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रभू या जीवनामध्ये ज्याला निवडतो ना, ज्याला निवडून तो आणतो, प्रेज लॉर्ड, त्याला तो काय करतो, त्याला एक विशेष सामर्थ्य प्रदान करतो. ते यासाठी प्रदान करतो की परमेश्वराचा उपदेश लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवावा. लोकांमध्ये जे दुष्ट शैतानाने घेरा केलेला आहे, तो दुष्ट घेरा काढून त्या व्यक्तीला सुरक्षित करावं. त्या व्यक्तीला प्रभू येशू मध्ये, देवामध्ये त्याला आणावं, त्याला सांभाळावं. प्रेज लॉर्ड. म्हणून तो त्याचे सेवक जे आहे निवडतो, तो त्याचे लढवई जे आहे निवडतो, निवडून त्यांना तो मंडळीमध्ये आणतो. प्रेज लॉर्ड. मंडळीमध्ये आणतो. 12 शिष्य प्रभूने निवडले, परंतु त्यातला एक जो आहे नाश झालेला आहे. प्रेज लॉर्ड. त्यातला एक जो आहे नाश झालेला आहे. प्रेज लॉर्ड. आज त्या नाश झालेल्या व्यक्तीकडे आपण पाहणार आहोत, त्याच्या नाशातून आपण शिकणार आहोत. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कुठली गोष्ट वाया जात नाही म्हणून शास्त्रामध्ये ती लिहिलेली असते. प्रेज लॉर्ड. कुणाचा नाश जर झाला ना, त्यातून परमेश्वर शिकवतो की असं तुमचं पतन होऊ नये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून चला आपण प्रार्थना करू आणि प्रार्थनापूर्वक आपण वचनामध्ये जाऊ. हालेलुया. धन्यवाद प्रभू. विनंती करतो प्रभूजी, आजच्या वचनाच्या द्वारे तुम्ही आम्हाला बोध करा. मी नाही तर माझ्याद्वारे तुम्ही बोला प्रभू. माझ्या मनचं नाही तर तुमच्याकडून जे येईल तेच बोलण्यासाठी देवबापा तुम्ही मला सांगितलं. प्रार्थना ऐकलं. धन्यवाद. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्या गोडाम प्रेरणात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं
की प्रभू येशूने 12 शिष्यांची निवड केली, पण एक जो शिष्य जो होता ज्याचं नाव यहुदा इस्करियोत, प्रेज द लॉर्ड, यहुदा इस्करियोत, हा यहुदा इस्करियोत, आणि हा जो इस्करियोत त्याचं नाव पाहून परमेश्वराने निवडलं नाही, प्रेज द लॉर्ड, त्याचं नाव पाहून तेव्हा त्याला निवडलं नाही, पण तो तसाच झाला, प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रभू आपल्याला निवडतो, सेवेमध्ये आणतो, आपला उद्देश देव आणि देवविषयक गोष्टी असला पाहिजे, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण या इस्करियोताच्या जीवनाच्या द्वारे आज आपण पाहू की माणसाचा उद्देश जो आहे तो देवाच्या सेवेमध्ये किती प्युअर असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपला उद्देश बदलतो, जेव्हा आपण उद्देश बदलतो तेव्हा आपण बदलतो, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी यहुदा इस्करियोतला निवड मिळाली, त्याला देखील भूतांवर अधिकार मिळाला, त्याला देखील तो उपदेश देऊ लागला, तो देखील रोगी बरे करू लागला, तो देखील सर्व प्रकारचे चमत्कार, प्रभूने म्हटलं ज्यांना मी निवडले ना ते माझ्यापेक्षा अधिक चमत्कार करताना तुम्हाला दिसतील, प्रेज द लॉर्ड. ते अधिक चमत्कार करणाऱ्या अशा लोकांमध्ये ते जाऊ लागले. जेव्हा ते चमत्कार करून यायचे तेव्हा ते प्रभू सांगायचे, प्रभू आम्हाला भूते वश होत आहेत, आमचं ऐकतायत, लोक बरे होतात. प्रभूने म्हटलं भूते तुम्हाला वश होतात म्हणून आनंद मानू नका, प्रेज द लॉर्ड. स्वर्गात तुमचे नाव लिहिले म्हणून आनंद माना, प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मानतो प्रियांनो, प्रेज द लॉर्ड. आज आपलं लक्ष कुठं आहे, प्रेज द लॉर्ड. वरील गोष्टीकडे आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे, पण आज आपण लक्ष कुठं लावतो, खालील गोष्टीकडे लक्ष लावतो. आपण लक्ष लावतो, आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये आपण चालत असतो, पण तरी देखील आपलं लक्ष कुठं असतं, जैविक गोष्टीकडे असतं. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला ह्या गोष्टी आल्या पाहिजे, प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टी नाही आल्या मग आपण निराश होतो, उदास होतो, आपण कुठेतरी सिकडून कोपऱ्यात बसतो, देवाची सेवा सोडून आपण चालू, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा नाहीये, ही इच्छा होती म्हणून देवाने तुम्हाला निवडलेलं नाहीये. देवाने तुम्हाला निवडलं जेणेकरून तुम्ही फळ द्यावं, प्रेज द लॉर्ड, तुम्ही उपदेश द्यावा, तुम्ही देवाने जे अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करावा. आपल्याला माहिती मनुष्य बनवला आणि मनुष्याला सांगितलं सबंध पृथ्वीवरती जे प्राणी आहे, वनस्पती, सगळ्यांवरती अधिकार चालव, आणि आपल्याला अधिकार दिलाय की जा तुम्ही लोकांना तारणाकडे वाढवा, लोकांना तारणाकडे वळवा, प्रेज द लॉर्ड. त्यांना प्रभूने सांगितलं त्यांना तुम्ही शिष्य बनवा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, प्रेज द लॉर्ड. आपल्याला ही शिष्य बनवण्याची, प्रभूकडे आपल्याला लोकांना देवाच्या वलयामध्ये, स्वर्ग राज्यामध्ये आणण्याची आपली जबाबदारी. पण ती जबाबदारी आपण पूर्ण न करता आपण काय करतोय, आपल्या मनानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा ज्यावेळेस सेवेकडे प्रभू मला दाखवत होता, ज्यावेळेस मी बघतोय माझ्या जीवनामध्ये, ज्यावेळेस आपण सेवा जी आहे, आज अनेक लोकांनी सेवेकडे येण्याचं एक वेगळंच उद्देश ठेवलेला आहे. सेवेकडे येण्याचा वेगळा उद्देश त्यांनी ठेवलेला आहे. त्यांना वाटतं की सेवा म्हणजे एक इन्कमचं साधन होईल, प्रेज द लॉर्ड. सेवा म्हणजे इन्कमचं साधन नाहीये प्रियांनो. सेवा, परमेश्वराची सेवा म्हणजे एक जबाबदारी आहे. कारण प्रभू म्हणतो ज्याला अधिक दिलं जाईल त्याच्याकडून अधिक गोष्टीचा हिशोब घेतला जाईल, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, जेव्हा परमेश्वर तुम्हाला देतोय आणि त्या गोष्टींचा वापर तुम्ही तुमच्याच भल्यासाठी करताय ना, प्रभूला ते नकोय, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी यहुदा इस्करियोतच्या जीवनामधून आज आपण पाहणार आहोत. यहुदा इस्करियोतच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहूया योहान सुसमाचार 12वा अध्याय 1 ते 3 वचन. जेव्हा निवड झाली आणि निवड झाल्याच्या नंतर जे आहे, काही दिवसानंतर ही गोष्ट घडली आणि ही गोष्ट घडत असताना त्याची मानसिकता त्या ठिकाणी प्रगट होत आहे, प्रेज द लॉर्ड. योहान सुसमाचार 12वा अध्याय 1 ते 3 वचन. मग येशू ओलांडण्याच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला, जो लाजर मेला होता व ज्याला त्याने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजर त्यांच्या पंक्तीत बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे
मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणाला लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? जो लाजर 3 दिवस कबरेमध्ये होता. प्रेज द लॉर्ड. प्रभू आला तर मेलेला जिवंत केला, उठवला आणि बाहेर आणला. मेलेला उठून जिवंत करून बाहेर आणला. आणि म्हणून आभार प्रदर्शनास्तव त्यांनी काय केलेलं आहे? प्रभूसाठी मेजवानी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. प्रभूसाठी मेजवानी ठेवली, प्रभूला बोलवलं. पण त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी, त्या गोष्टी आपण त्याकडे लक्ष घालूया. लक्ष घालत असताना मार्थेचं नेहमी लक्ष कुठं? जेवणाकडे. मार्था जेवण वाढते. लाजर जो आहे तो जिवंत होऊन उठून बाहेर आलेला आहे. तो लाजर देखील काय त्या पंक्तीमध्ये बसलेला एक आहे. 4 व्यक्तित्व आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. पहिले व्यक्तित्व मार्था आहे. मार्थेचं काम आहे घराचं काम करायचं, जेवण बनवायचं, जेवण वाढायचं. मार्थेचं काम. दुसरं काम काय आहे? तर आपल्याला पाहिलं लाजर जो आहे, लाजर ऐकणाऱ्यांमधलाच आहे. तो ऐकतच बसलेला आहे. त्याला प्रभूने सोडवलं, वाचवलं, पण तो आता बसलेला आहे. 10 लोक त्याच्या बाजूला बसलेले आहेत, त्याची काळजी घेणार आहे, त्याला विचारणार आहे काय बाबा कसं झालं होतं. पण एक जी आहे मरियाचं लक्ष कुठे आहे? मरियाचं लक्ष प्रभूच्या पायाकडे. कुठे लक्ष आहे? पायाकडे. प्रियांनो, आज आपलं लक्ष जे आहे प्रभूच्या योजनांकडे, प्रभूच्या पायाकडे आपल्याला असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला बघायचंय परमेश्वराची माझ्या संबंधाने योजना काय आहे. मरियानं लक्ष दिलं प्रभूच्या पायाकडे आणि तिने काय केलं? मौल्यवान अशी कुपी जी आहे आपल्याला पाहायला मिळतं. आपण वाचूया ते 3रं वचन. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणाला लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? मग मरियेने काय केलेलं आहे? अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले. प्रेज द लॉर्ड. मौल्यवान सुगंधी तेल. ज्या तेलाची किंमत पुढे यहूदाने सांगितलेली आहे. काय किंमत आहे? 300 रुपये. हे 300 रुपयाला विकलं गेलं असतं. प्रेज द लॉर्ड. तसं तेल घेऊन तिने काय केलेलं आहे? प्रभूचे पाय पुसलेले आहे, धुतलेले आहे आणि केसांनी ते पुसलेले आहे. म्हणजे ती प्रभू समोर कशी झालेली? नम्र झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. ती कृपाळू झालेली, म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराची कृपा जाणणारी त्या ठिकाणी ती झालेली. परमेश्वराने माझ्या जीवनात कृपा केली, माझ्या भावाला बरं केलेलं आहे हे तिने जाणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या भावाला परमेश्वराने बरं केलं हे तिने जाणलं. हाच प्रभू आहे, हाच तो मसीह आहे जो येणार होता, ज्याबद्दल बोललं गेलेलं होतं की तो येईल आणि तुम्हाला तारणाचा मार्ग दाखवेल. तो आलेला आहे हे तिने जाणलं आणि तिने काय केलेलं आहे? तिने त्याचे पाय त्या मौल्यवान तेलाने धुतले आणि धुतलेच नाही तर केसांनी पुसले. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज देवाचं वचन ज्यावेळेस आपल्याकडे येतं, या वचनाच्या द्वारे देव आपल्या जवळ येतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? देवासमोर नतमस्तक व्हायचं आहे. आपल्याला स्वतःला देवाला द्यायचं आहे. परंतु असे काही लोक असतात, अशी काही गोष्टी असतात ते आपण पुढे पाहतो. जेव्हा आपण पुढे पाहतो 4 वचनापासून. मग त्याच्या शिष्यातील एक जण यहूदा इस्करियोत जो त्याला धरून देणार होता तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयांना विकून ते गरिबांना का दिले नाही? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेईल म्हणून तो तसे म्हणाला. यावरून येशूने त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? त्या ठिकाणी पाहायला मिळतं मग त्याच्या शिष्यातील एक जण यहूदा इस्करियोत जो त्याला धरून देणार होता तो म्हणाला. यहूदा इस्करियोत त्याला धरून देणार हेच त्याचं नाव आहे. यहूदा इस्करियोत त्याला धरून देणार हेच त्याचं नाव आहे. तो त्या ठिकाणी म्हटलेला आहे. तो काय म्हणतोय त्या ठिकाणी?
हे सुगंधी तेल 300 रुपयांस विकून ते गरिबांना का दिले नाही? प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे देवाकडे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण अनेक लोकांचं लक्ष देवाकडे नाही. अनेक लोकांचं लक्ष असतं बाळकाने कोणता ड्रेस घातलाय, केवढ्याचा असेल तो, बाळकाच्या हातात कोणती घड्याळ आहे. एखादा बाळक जर दारिद्र्य असेल, एखादा बाळक जर सभ्य वेशामध्ये साध्या वेशामध्ये आला असेल, एवढं काही चांगला नाही. जे डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे आपण वागतो. प्रेज द लॉर्ड. बाळकाचे लक्ष असतं. एखादा जर कार मधून उतरला की प्रेज द लॉर्ड, आणि एखादा जर पायी आला, बसा दादा. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या सेवेमध्ये आज आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला बाह्य स्वरूप, जैगिक लाभ, जैगिक गोष्टी, या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं. सेवा करत असताना आपल्याला सेवा कशी करायची आहे? आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करायची प्रेम. परंतु आज आपल्याला पाहायला मिळतं असे सेवक आज आपल्याला तुरळक पाहायला मिळतात. प्रेज द लॉर्ड. असे सेवक, असे लोक जे आहे आपल्याला तुरळक पाहायला मिळतात. आज आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक जण आपली जैगिक उन्नती बघत आहे. प्रत्येक जण आपली जैगिक उन्नती बघत आहे. जैगिक उन्नती का नसावी? परमेश्वर देतो, प्रभू देतो. परंतु मला तुम्हाला जे सांगायचं आहे, आणि मला हे सांगू द्या प्रियांनो, जैगिक उन्नती देवाच्या सेवेच्या मार्फत घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सेवेला जैगिक उन्नतीचं साधन बनवूच नका. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने तुम्हाला त्यासाठी नाही पाचारण केलंय. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला देतोय ना जैगिक उन्नती, तर त्या गोष्टीमध्ये, त्याही गोष्टीमध्ये तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रेज द लॉर्ड. त्याही गोष्टीला तुम्ही धन्यवाद द्या. पण त्या गोष्टीमध्ये तुम्ही असे अडकून राहू नका. त्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून राहाल. परमेश्वर होतं जिथं तुमचं धन तिथं तुमचं मन. म्हणून तुमचं धन तुम्ही स्वर्गात साठवा, जेणेकरून तुमचं मन जे आहे स्वर्गात लागेल. प्रेज द लॉर्ड. आज आपलं मन कुठे आहे? आपल्याला कोणत्या गोष्टी पाहिजे? आपल्याला जगातल्या गोष्टी पाहिजे की स्वर्गातल्या गोष्टी पाहिजे? आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे. यहूदाला काय वाटलं? यहूदा काय म्हणतो? ही गोष्ट काय, 300 हे तेल 300 रुपयाला विकता आलं असतं. का बरं म्हणतो तो? कारण आपल्याला पुढे काय पाहायला मिळतं 6व्या वचनामध्ये, त्याला गरीबाची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला. असे नाही तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेईल. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे डबी होती. त्याला स्पष्ट म्हणलं सुरुवात करताना तो चोर होता. जो परमेश्वराच्या भांडारामधून गोष्टी घेतो ना प्रियानो, मग तो देवाचा सेवक असेल. जर तो स्वतःच्या सुखविलासासाठी, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तो ते वापरत असेल ना प्रियानो, तो चोर आहे. तो चोर आहे. त्या ठिकाणी यहूदा निवडलेला होता. पण त्याला प्रभू काय म्हणतो? चोर. त्या ठिकाणी तो चोर असून त्याच्याजवळ डब्बी होती. डब्बी कोणती होती? जे प्रभूला दान द्यायला यायचे ना, तर तो त्या डब्बीमध्ये दान घेत होता. डब्बीमध्ये जे दान यायचं ना, ते दान पण चोरून काढून घ्यायचे. हव्यास. आज ह्या हव्यासापासून आज आपल्याला वाचणं आहे. मी नेहमी सांगतो, एक मनुष्य जगात रिकामा हाती येतो. लेकरू म्हणून तो जन्म घेतो, ते बालक म्हणून तो जन्म घेतो. त्यावेळेस मरतो, त्यावेळेस तो काही सोबत नेत नाही. पण त्याचा लोभ सर्व या जगाकडे असतो. मला या जगात हे भेटलं पाहिजे, मला जगात एवढं कमवायचंय, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे. सर प्रभू देतो. प्रभू देतो, पण काय होतं? त्याचा हव्यासा पाठीमागे लोक लागतात. आज आपल्याला हव्यास नकोय प्रेम. या गोष्टी जर इथं सोडून द्यावंशी वाटले, आपल्याला पाहायला मिळतं जो श्रीमंत मनुष्य प्रभूकडे आला आणि त्याने म्हटलं, गुरुजी मला स्वर्गाचं राज्य मिळावं म्हणून मी काय करू? प्रभू म्हटलं, देवा तुझे मी पाळतो. प्रभू म्हटलं, त्याला प्रभूने जाणलंय. प्रभूने म्हटलं, तुझ्याकडे आहे ना ते सगळं सोडून माझ्या मागे. तुझ्याकडे आहे ना ते सगळं सोड आणि माझ्या मागे. काय झालेलं आहे? त्या गोष्टीमुळे तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण तो पुष्कळ श्रीमंत होता. प्रेज द लॉर्ड.
प्रियांनो, या जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं मन अटकत असेल ना, तर आजचा संदेश आपल्यासाठी आहे. आजचा संदेश आहे यहूदाचरण. प्रेज लॉर्ड. यहूदाचरण इज डेंजरस. प्रेज लॉर्ड. जे यहूदाचरण जे आहे ना, त्याचं मन या जगाच्या गोष्टीकडे लागलेलं आहे. त्याचा उद्देश प्रभूमध्ये चालत असताना जगिक उद्देश आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल जर म्हटलं तर आपल्याला पाहायला मिळतंय, यहूदास काय, जेव्हा त्या स्त्रीने तेल ओतलं त्याला वाईट वाटलेलं आहे. तुझ्या घरून आणून ओतलं का? प्रेज लॉर्ड. तिला मिळालं, तिने ते दिलं. प्रेज लॉर्ड. अनेक लोक आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला, काय एवढं करायची गरज आहे, काय गरज पडली संडेला एवढं जायची, कधीतरी जावा ना माधूर मधून, काय एवढं पाठवायचं, पुढं पुढं करायचं, काय एवढं उदो करायचं. प्रियांनो, ज्याला चव लागली ना तोच ओळखू शकतो गोड काय कडू काय. ज्याने कारलं खाल्लं तो सांगल कारलं कडू आहे, पण ज्याने मिठाई खाल्ली, पेढा खाल्ला, तो सांगल पेढा गोड आहे. आपल्याला चव लागली. आपल्याला चव लागली, आपल्याला प्रभूचा अनुभव मिळालाय, आणि प्रभूचा अनुभव मिळालेला लोक जे आहे प्रभूमध्ये, प्रभू मागे आसुसतेने लागलेला असतात. प्रेज लॉर्ड. मरियाला अनुभव मिळाला म्हणून मरिया मागे लागलेली आहे. यहूदाने अजून अनुभव नाही घेतला. प्रेज लॉर्ड. यहूदाला निवड मिळाली. बऱ्याच वेळा आपल्याला निवड मिळते, आपल्याला कळत नाही ही निवड मला मिळाली, या निवडीचं मला करायचं काय. आपला उद्देश जगिकच असतो. यहूदाचा उद्देश त्या ठिकाणी जगिक होता. त्याने लगेच पैशाचं मोल ठरवलेलं आहे. त्या गोष्टीचं लगेच पैशाचं मोल ठरवलं. हे किती रुपयाचं असेल, कॅल्क्युलेटर असतं लोकांच्या डोक्यामध्ये. एवढंच करायचं, याच्या पुढे नाही करायचं, कारण हा एवढ्याच लायकीचा आहे. एवढंच करायचं, याच्या पुढे नाही करायचं, कारण हा एवढ्याच गोष्टीत लायकीचा नाही. प्रियांनो, आपल्या डोक्यात कॅल्क्युलेशन ठेवू नका. आपल्या डोक्यात कॅल्क्युलेशन ठेवू नका. पुढे आपल्याला पाहायला मिळतं त्याने काय केलेलं आहे, गरिबांची काळजी घेतो म्हणून खोटी आशा दाखवलेली आहे. आज आपण ख्रिस्ती म्हणवतो ना, आज आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, आणि आपण त्या शंभरोनेसारखं ऍक्च्युअली काळजी घ्यायला पाहिजे, पण आपण काय करतो, बाबा तू जखमी पण काय कर, काळजी घे, देव तुला बरं करेल, असं म्हणून निघून जातो. आज त्याला प्रभूच्या हवाली द्या ना, त्यासाठी प्रार्थना करा ना, तुम्हाला जे मदत करता येत असेल ते करा ना, कारण देवाने तुम्हाला दिलं तेव्हा तुमच्याकडे आलंय. देवाने तुम्हाला दिलं जेणेकरून तुम्ही द्यावं इतरांना. आपण का नाही मदत करत, आपण का नाही उभे राहतो, आपण का नाही करुणामय शब्द वापरतो. ते करण्याच्या ऐवजी आपण निघून जातो. आज आपल्या जीवनामध्ये प्रभूने आपल्याला काय निवडलंय, त्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्याला खोटे शब्द दाखवून स्वर्गराज्यात नाही घेणार प्रभू. यहूदाला कळलं नव्हतं, आपल्याला कळलं पाहिजे. यहूदाला कळलं नव्हतं मी कशासाठी प्रभूत आलो, आपल्याला कळलं पाहिजे मी का प्रभू मध्ये आलेलो आहे. आपला उद्देश जगिक नाही. पहिलं गोष्ट एकदम डोक्यात फिट करून घ्या. या जगामध्ये मनुष्याला 60 वर्ष 70 वर्ष शक्य असलं तर 80 वर्षापर्यंत जगल, पण प्रत्येक आलेल्या मनुष्याला एक दिवस जायचं आहे, पण तो जाईल कुठं. पण तो जाईल कुठं. देवा तुझे सांगतं, जो जीवात्मा पाप करेल तो मरल, त्याच्यासाठी नरक यात नाही. भीती दाखवण्यासाठी नाही, सत्य परिस्थिती. पण जो व्यक्ती प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारल, त्याच्याद्वारे जीवनाच्या मार्गात चालल, आणि मरेपर्यंत जो प्रभू येशू मध्ये टिकून राहील, आणि आपला श्वास प्रभू येशू मध्ये जेव्हा सोडल त्यावेळेस तिथं त्याला आलिंगन देईल, त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेईल, आणि तो अनंत काळासाठी, सर्व काळासाठी स्वर्गात राहील. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. त्या सुख लोकामध्ये तो राहील. प्रियांनो, यासाठी आपण आलेलो आहोत प्रभूमध्ये, सुख लोकांसाठी, परमेश्वरासाठी, प्रभूला भेटण्यासाठी. पण प्रियांनो, आज बरेच वेळा मला आठवण, आज बऱ्याच वेळा देवाच्या दास लोकांना आठवण करून द्यावं लागते की तुम्ही का प्रभूमध्ये आलेले, कशासाठी तुम्ही प्रभूमध्ये आले, काय या गोष्टीसाठी तुम्ही प्रभूमध्ये आले होते का. लोकांना शेंड्या लावायचं त्यासाठी प्रभूमध्ये आले तुम्ही, चुकीच्या पद्धतीने पैसा कमवून घर भरायचे यासाठी प्रभूमध्ये आले तुम्ही. नाही कळत. आज लोकांना त्या गोष्टी कळत नाहीये. या ठिकाणी आज आपल्याला प्रभू सांगत आहे, त्याच्याकडे काय होतं,
वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला सांगितलं, दानाची डबी त्याच्याजवळ होती व त्यातून तो पैसे चोरत होता. प्रभू त्याला चोर म्हणलं. माझ्याकडे कार आहे आणि माझी कार मला डिझाईन करायची. मला दान आलं दशमांश आलं, मी त्या दशमांश मधून जर कार डिझाईन करत आहे ना, मी चोर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, त्या कारच्या मध्ये डिझेल टाकून सेवेला जा. प्रेज द लॉर्ड. तो पैसा घेऊन तुम्ही इतरांना मदत करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमचा आज जगामध्ये स्वतःचाच विचार करणारे लोक आहेत, त्यामुळे लोक बाहेर नाही पडत. काही लोक बाहेर नाही पडत, आणि जे लोक बाहेर पडतात ना, ते बाहेरच्या ओरडून घरात आणण्यासाठी बसतात. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज स्वार्थासाठी हे ख्रिस्ती जीवन नाही. प्रेज द लॉर्ड. स्वार्थासाठी नाही हे जीवन, इतरांसाठी. ख्रिस्ताने स्वतःला स्वतःहून दिलं आपल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि ख्रिस्त आपल्यासाठी आदर्श आहे, आपल्यासाठी कीर्त आहे, आणि आपण काय करत आहे? इतरांचा उसासे घेतोय. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, हे उसासे महागात पडतील, उसासे महागात पडतील. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या भावांच्या गरजांकडे. आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे की आपण कोणत्या गोष्टीला कशासाठी वापरत आहे. प्रेज द लॉर्ड. आहात का? जागे आहात का सर्वजण? लक्ष द्या. ज्यावेळेस अशा प्रकारचा संदेश येतो त्यावेळेस आपल्याला मनात चुटपुट लागते, आपल्याला जखमा होतात, परंतु त्या जखमा वाईटासाठी नाहीये. प्रियांनो, त्या जखमा वाईटासाठी नाही. सुधरा आणि परमेश्वराच्या मार्गात सरळतेने चाला. प्रेज द लॉर्ड. ते तुमच्या वाईटासाठी नाहीये. देवाचं वचन येतं ते दुधारी तलवारी सारखं, ते दरवेळेस मधासारखं गोड नाहीये. चांगलं दारासमोर लावलेलं झाड देखील वर वाढायसाठी तुम्हाला त्याच्या फांद्या कट कराव्या लागतात. झाडाला त्रास होतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपल्याला फरक नाही पडत किती जुने आपण झालो, पण कदाचित तुमची फांदी दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याला त्रास देत असेल, तो मोडण्यापेक्षा मी ती कट केलेली चांगली. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू आपल्याला वचनाच्या द्वारे बोध करत आहे, आपल्याला यहुदाचरण सोडून द्यायचंय. आज ज्याला मला जाणवत असेल ना, यहुदाचरणामध्ये मी आहे, आपल्याला यहुदाचरण सोडून देवाच्या मागे चालायचं आहे. पुढे आपल्याला पाहायला मिळतं, त्याला आपल्याला पाहायला मिळतं यहुदा लोभी होता. त्याचा लोभ स्पष्ट दिसतोय, कारण ते 300 रुपये त्याच्या पोटलीत पडतील, 300 रुपये त्याच्या पोटलीत पडतील, त्यातून काही पैसे तो काढून घेईल. यहुदाचा लोभ त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. खोटारडेपणा स्पष्ट होतोय, संधी साधूपणा स्पष्ट होतोय. तिचं तेल टाकायच्या वेळी त्याचं सुरू झालं, नको टाकू बाई. संधी साधूपणा त्या ठिकाणी शारीरिक गोष्ट त्याची स्पष्ट होत आहे. आणि तो प्रभू समोर बसलाय, त्याला माहिती प्रभू अंतःकरण जाणणार आहे, सर्व गोष्टी जाणणार आहे, पण त्याची धिटाई बघा. प्रभू समोर तो बोलतोय, त्याला हे गोष्ट कळणार की हा अंतःकरण बाळगणार आहे. बऱ्याच वेळा उभा राहून बोललं जातं. धिटाईने केलेलं पाप, धिटाईने केलेलं पाप मनुष्याला नाशात घेऊन जातं प्रियांनो. पण धिटाईने बऱ्याच वेळा उभं राहून बोललं जातं. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या गोष्टीपासून स्वतःला आवर घाला. त्याच्यामध्ये ढोंग त्या ठिकाणी दिसते, वाचाळता दिसते, फडफड फडफड बोलायचंय त्याला. प्रभूने विचारलं नाही त्याला, पण तरी त्याला बोलायचंय. वाचाळता त्या ठिकाणी दिसते. त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याच्या अगोदर आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात प्रियांनो, जेव्हा आपल्यामध्ये सेवेमध्ये चालत असताना एखाद्या गोष्ट ज्यावेळेस आपल्याला जैगिक गोष्ट ज्यावेळेस आपल्यामध्ये रुजते ना, जैगिक गोष्ट आपल्यामध्ये रुजते ना, आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या अगोदर सैतान शोधत असतो. सैतान शोधत असतो काय, ह्या मंडळीला किंवा ह्या व्यक्तीला मी कसा भेटू. सैतान तुमच्यामध्ये उणिवाद शोधत असतो. बघा, आपण पाहूया त्याच योहान पुरुष सुवर्तमान त्याचा 11वा अध्याय 47 वचन वाचा. यावरून मुख्य याजकांनी व पुरुषांनी सभा भरवून म्हटले, आपण काय करत आहोत, कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो. 56.
ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, तुम्हाला काय वाटते, सणास तो मुळीच येणार नाही काय? 48 होते. आपण त्याला असे सोडले. 50 सॉरी. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हाला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही. मुख्य याजक आणि परुषी ऑलरेडी 12व्या अध्यायामध्ये ही गोष्ट घडण्याच्या अगोदर मुख्य याजक आणि परुषी योजना करत होते का प्रभू येशूला कसं धरायचंय, येशूला कसं पकडायचंय, है ना. ते योजना करते, नुसतं पकडायचं नाही, त्याला जीवे मारण्याचं प्लॅनिंग त्यांचं चालू आहे. सबंध राष्ट्रासाठी एक माणूस मेला तर काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी त्यांचं नियोजन चालू आहे. आणि त्यावेळेस यहुदाच्या मनात सुद्धा या गोष्टी येऊन बसलेल्या आहेत. यहुदाच्या मनात देखील या गोष्टी येऊन बसलेल्या आहेत. त्याच्या मनात सैतानाने घर केलेलं आहे. आपल्याला काय पाहायला मिळतं, त्याच्या मनात सैतानाने घर केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काय ते घर जे आहे सैतानाने लगेच हेरलेलं आहे आणि त्याला लगेच ओढलेलं आहे. आणि पुढे आपल्याला त्याच्या जीवनामध्ये त्याने पाहायला मिळतं की तो काय झालेला आहे, वाहत गेलेला आहे. तो पुन्हा मग आकळला नाही, तो त्याच्यानंतर कधीच ताब्यात आलेला नाही. आपल्या जीवनामध्ये जेव्हा मोह येतो ना, आपल्या जीवनामध्ये जेव्हा अभिलाषा येते ना, त्याला वेळीच आकळा त्याला वेळीच कंट्रोलमध्ये घ्या. कारण तुम्ही जर त्याला कंट्रोल नाही केलं ना, तो तुम्हाला कंट्रोल करायला लागेल. एक वेळ येते, सुरुवातीला जो व्यक्ती दारू पित असतो तेव्हा तो मजा म्हणून पहिले पित असतो, मित्र पितात म्हणून काय पिऊ. सुरुवातीला तो त्याला चाकतो, कडू लागते. मग मित्र म्हणतात नाही थोडं चकना घे, कडूपणा जायचा. मग काय होतं, नंतर मग तो प्यायला सुरुवात करतो आणि सुरुवातीला तो कंट्रोलमध्ये राहतो आणि नंतर काय होतं, नंतर ती दारू त्याला कंट्रोल करायला लागते. मी माझ्या घरामध्ये ही अवस्था पाहिली माझ्या वडिलांची, की नंतर जर दारू मिळाली नाही ना तर माणूस शिवरिंग व्हायला लागतो. जर दारू मिळाली नाही ना माणूस व्हायबल व्हायला लागतो आणि त्याला ती गोडबर का होईना पाहिजे. अशाच पद्धतीनं जेव्हा पाप जे आहे त्याचा आपण अभिलाषी होतो ना, पापासोबत आपण जेव्हा समरूप होऊन चालायला लागतो ना, हळूहळू काय होतं, पाप आपल्याला गिरप करतं आणि एवढं गिरप करतं की नंतर मग त्याच्या चंगुलमधून सुटणं आपल्यासाठी कठीण होऊ लागतं. प्रियांनो, आज आपण प्रभूमध्ये राहत असताना, देवाच्या वलयामध्ये राहत असताना हव्वा ज्याप्रमाणे बहकली त्या पद्धतीने आपल्याला बहकायचं नाही. हव्वा कशी बहकली, तिला आदमाचं ऐकायचं होतं पण हवेनं कोणाचं ऐकलं, सापाचं ऐकलं. आज आपल्या जीवनामध्ये आपण कोणाचं ऐकतो, आपल्याला प्रभू येशूच ऐकायचं आहे, कोणाचं नाही ऐकायचं आहे. आपल्याला पारखायचं आहे प्रियानो, आपल्याला ओळखायचं आहे. सैतान काय माहिती का, सैतान देवाच्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे 1 पेत्र 5 अध्याय 8 वचनामध्ये म्हटलेलं आहे. आपण वाचू लवकर ते वचन. 1 पेत्र 5 अध्याय 8 वचन. सावध असा जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत आहे. प्रेज द लॉर्ड. सावध असा, सावध, बी कॉशियस. तुम्हाला माहिती कॉशियस, रोडचं काम चालू आहे, तिथं बघा पिवळे पट्ट्या मारलेल्या असतात. त्या पिवळ्या पट्ट्या कशाच्या माहिती का, सावधान, पुढे काम चालू आहे, सावधान, पुढे गर्दी आहे, सावधान, पुढे खड्डे, सावधान, पुढे बंद आहे, सावधान, पुढे मोर्चा आहे. त्यासाठी काय लावले जाते, डेंजरस आहे, पुढे रस्ता तुटलेला आहे. प्रियांनो, या ठिकाणी सावधान करत आहे देवाचं वचन. काय म्हणतंय ते, सावध असा जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधत फिरतो. तुमचा शत्रू सैतान, आपला शत्रू आपला भाऊ नाही, आपला शेजारी नाही, आपला मित्र नाही, आपले नातलग नाही, आई वडील नाही, जगातले कुठलेच लोक नाही, आपला शत्रू सैतान. तो काय गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळून कृत करावे. सिंहाला जेव्हा तो शिकार करायला निघतो ना, मग तो पाहत नाही आज फक्त सशाचीच शिकार करायची नाही, आज फक्त
कोल्या कुत्र्याचीच शिकार करायची नाही, तो आला तर फाडतो. त्या ठिकाणी तो गर्जणारा सिंहाप्रमाणे कोणाला गिळंकृत करायचं शोधत असतो. जे प्रभूपासून बाहेर आहे त्यांना गिळायची गरज नाही त्याला, कारण ते ऑलरेडी त्याच्या पोटात आहे. पण जे प्रभूपासून बाहेर आहेत, प्रभू मध्ये आहेत ना, त्यांना गिळंकृत करायचा तो शोधतो. आणि तो असं सावध सातू त्याच्यावर दबा धरतो. तुम्ही पाहिले कधी डिस्कवरी मध्ये, पोरं पाहतात डिस्कवरी मध्ये, पाहिले कधी तो असा दबा धरतो, तो असा दबा धरतो, त्या झाडामध्ये असा दबतो आणि झाडामध्ये दबून त्याचं लक्ष असतं हे सावज काय करते. आणि ते सावज हेरल्यानंतर तो त्याच्या पाठीमागे हळूहळू जातो. आणि जेव्हा सावजाला कळतं ना जवळ आलेलं आहे, तोपर्यंत तो वेळ गेलेली असते. ते पळायचा प्रयत्न करतं आणि सिंह जाऊन लगेच त्याच्यावर झापणार आणि ठार करतो. प्रियांनो, आपल्याला सावध राहायचंय. त्या सावजाप्रमाणे आपल्याला बेसावध नाही राहायचंय. गावाच्या दाण्याबद्दल म्हटलं, तो एकटा पडला की तो काय होतो, नष्ट होतो. आपल्याला एकटं पडून नाही राहायचं, प्रभू मध्ये राहायचंय. मी एकटा नाही, माझ्यासोबत प्रभू आहे, तेव्हा मी सर्वांनी पूर्ण आहे. पण मी जेव्हा एकटा चालू लागतो ना, तेव्हा मग नाश होण्याची शक्यता आहे. मी जेव्हा मलाच उंच करून पाहतो ना, तेव्हा नाश होण्याची शक्यता आहे. प्रियांनो, आज आपल्याला सावध होणं गरजेचं आहे. आज आपल्याला पाहणं गरजेचं आहे आसपास काय चालू आहे. आज आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड, त्या गोष्टीकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. काय घडत आहे, प्रेज लॉर्ड, लक्ष द्या प्रियांनो, कारण ही वेळ पुन्हा नाही. एकदा आपण या जगातून गेलो मग मात्र आपल्याला वेळ आहे. जो वेळ इथंच आहे, शेवटच्या श्वासापर्यंत वेळ आहे, श्वासानंतर वेळ नाही. संपला श्वास, संपला काम, संपलं काम, खतम, दुकान बंद. प्रेज लॉर्ड, आज आपल्या जीवनामध्ये त्या शैतानापासून आपल्याला स्वतःला सावध राखायचं आहे. तेव्हा पुन्हा आपण पाहतो योहानाचं पुस्तक, त्याचं 13वा अध्याय, दुसऱ्या वचनामध्ये, शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. प्रेज लॉर्ड. आता त्यानं ऐकलं पण इकडून तिकडून, वाचावाची झाली की मुख्य याजकांनी पुरुषांनी ठरवलंय की येशू ख्रिस्ताला धरून द्यायचं आहे. आणि यहूदाने ऐकलं, कारण यहूदा मार्केटचा माणूस होता. यहूदाचं काय काम होतं, इकडं तिकडं फिरायचं आणि काय चांगलंय काय फायद्याचं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. यहूदा बिझनेसमॅन होता. यहूदाचा बिझनेस तो देवामध्ये चालत असताना दैवी गोष्टीचा बिझनेस करतो. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये त्याने बिझनेस केलेला आहे, पण तो गलत गोष्टीचा बिझनेस केला, चुकीच्या गोष्टीचा बिझनेस त्याने केला. काय केलेलं आहे, त्याच्या मनात आलं, अरे प्रभू येशूला, म्हणजे येशू ख्रिस्ताला जर मी धरून दिलं मला काहीतरी मिळेल. त्याच्या मनामध्ये सैतानाने पाल टाकलेली आहे. प्रेज लॉर्ड. ती गोष्ट मनामध्ये सैतान टाकून चुकला आहे आणि त्यानं ते एक्सेप्ट केलं. प्रियांनो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण काही गोष्टी करतोय तेव्हा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ही गोष्ट देवाकडून आहे की नाही, ही गोष्ट देवाच्या उन्नतीची आहे की नाही, देवाच्या गौरवाची आहे की नाही, ही गोष्ट मला प्रभूपासून बाहेर घेऊन जाणारी आहे, प्रभूपासून सेवेपासून दूर घेऊन जाणारी आहे. त्या प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, लक्ष लावणं गरजेचं आहे. परमेश्वराने अक्षरशः अब्रामाला सुद्धा पारखलेलं आहे की अब्रामाला तुम्ही मूल दिलं, इसाक मी दिला अब्रामाला, पण अब्रामाचं मन माझ्यापेक्षा कदाचित इसाकामध्ये जास्त लागतंय, म्हणून परमेश्वराने अब्रामाला म्हणलं चल तुझा मुलगा मला दे. काय म्हटलं, चल तुझा मुलाचं बलिदान कर. अब्रामाने संकोच नाही केला, तेव्हा तू दिलं. जेव्हा माझं शरीर निर्जीव झालं होतं, जेव्हा माझी बायको प्रजनन करण्याची क्षमता तिची संपली होती, ती निर्जीव झाली होती, तिची कूस निर्जीव झाली होती, त्यावेळा देवा तू मला पुत्र संतान दान दिला, तू कधीही मला दान देऊ शकतोस. म्हणून अब्राम घेऊन निघाला विश्वासाने. प्रेज लॉर्ड. आणि परमेश्वराने त्याचा विश्वास जाणला. जेव्हा अब्रामाने सुरा घेतला आणि मारायचा प्रयत्न केला, परमेश्वर म्हटला अब्रामा आपला हातावर.
प्रेज लॉर्ड. परमेश्वर पारखतो. म्हणून ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला प्रिय होऊ देऊ नका प्रियानो. इवन आपण सुद्धा स्वतःला प्रिय होऊ देऊ नका. बरेच लोक स्वतःचेच फॅन आहेत. 100 वेळेस आरशात प्रेज लॉर्ड 100 वेळेस आरशात पाहत बरेच लोक स्वतःचेच फॅन नाही प्रियानो. आज आपण आपलं लक्ष ब्रदरनी वचन घेतलं ना, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर मला सहाय्य करतो. प्रेज लॉर्ड. आज आपलं लक्ष परमेश्वराकडे लावणं गरजेचं आहे प्रियांनो. प्रेज लॉर्ड. इथं काय काळ काय गोरं, इथं कुठल्याही गोष्टीमध्ये भेद आहे, पण परमेश्वराच्या नजरेमध्ये भेद नाही. इथं जाती भेद आहे, इथं वर्ण भेद आहे, पण परमेश्वराच्या दृष्टीमध्ये कोणताच भेद नाही. परमेश्वर फक्त एकच भेद करतो, पवित्र आणि पापी. प्रेज लॉर्ड. नीतिमान आणि पापी. नीतिमान परमेश्वराचं सुख भोगायला परमेश्वराच्या राज्यात जाते, आणि पापी मनुष्य जो आहे तो नरकदंड यातनेसाठी जाईल. बस हाच एक भेद. न स्त्री न पुरुष, न वर्णभेद, न जातीभेद. प्रेज लॉर्ड. निरपेक्ष जर असेल तर परमेश्वर स्वतः आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आज आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्या परमेश्वराकडे आपल्याला लक्ष लावायचं आहे. या जगी गोष्टीकडे, या जगातल्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष लावायचं नाहीये. आपल्याला पाहायला मिळतं जसं हवेला बळकवलं तसं आता हा पण बळकवला गेलेला आहे. त्याला काय दाखवलं ते 300 रुपये. त्याला ते 300 रुपयाचे तेल ओतलं, त्या बाईने केसाने पुसलं, त्याला ते 300 रुपये दिसले. आणि तिथून त्याच्या मनात आलं प्रभू ईश्वराला धरून देतो. जीवनाच्या प्रभूला धरून दिलं त्याने. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रियानो, जेव्हा आपण जीवनाच्या सेवेला आपण योग्य रीतीने नाही करत ना, जेव्हा आपण जैविक गोष्टीला भेळ मिसळ करून आपण जेव्हा सेवा करतो ना, त्याचं गार्डन खूप मोठं आहे. पण आपल्या जीवनामध्ये भेळ मिसळ करून सेवा नका करू. प्रेज लॉर्ड. भेळ मिसळ करून आत्मिक जीवनाचं भेळ करू नका. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे, जे देव आपल्या जीवनामध्ये सांगत आहे त्या पद्धतीनं चालणं आपल्याला आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. एवढंही करून जेव्हा आपण पाहतो 13व्या अध्याय 21 वचनामध्ये, तेव्हा प्रभू येशू म्हणत आहे, मला धरून देणारा व्यक्ती जो आहे मला धरून दिलं जाईल. प्रभू येशू 13व्या अध्याय 21 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हणतो. असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकुळ झाला व निश्चितार्थाने म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. बोलला ना प्रभू. देवाचं वचन आपल्याकडे येतो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कायनाकडे देवाचं वचन, ते परमेश्वर गेला. कायना, पापाचा रोग तुझ्याकडे. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन आपल्याकडे येतं प्रियांनो. मुला, ही गोष्ट तुझी घात करणार आहे, बोलतं देवाचं वचन आपल्याला. आणि काय होतं, त्या वचनाकडे लक्ष न देता आपलं लक्ष त्या गोष्टीमध्ये मिळणाऱ्या फायद्याकडे असतं. पापाचं क्षणिक सुख. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि आपण त्या गोष्टीला देवापेक्षा अधिक गणू लागतो. प्रेज लॉर्ड. त्या गोष्टीला आपण देवापेक्षा अधिक गणू लागतो. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे, कुठली गोष्ट माझ्यासाठी अधिक आहे. प्रियानो, प्रभू शिवाय मला काहीच गोष्ट अधिक नाही पाहिजे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे. यहूदाला तिथे पण नाही कळलं. आपल्याला त्याचा 25 अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहतो, तेव्हा तो तसाच 27 वाचा. आणि घास एक मिनिट वाचा, 25 पासून वाचा. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लावून त्याला म्हणाला, प्रभूजी, तो कोण आहे? येशूने उत्तर दिले, मी ज्याला घास ताटातून बुचकळून देईन तोच तो आहे. मग त्याने घास ताटातून बुचकळून शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत याला दिला. आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करायचे ते लवकर करून टाक. पुढे पण त्याने एक गोष्ट या ठिकाणी, एक मिनिट थांबा, मग पुढचं वचन वाचू. या ठिकाणी काय आहे, प्रभूला कळलेले आणि प्रभूने त्याला देखील कळवलेले आहे. त्याला देखील प्रभूने म्हटलं, धरून देणारा तो तूच आहे. धरून देणारा
तो तूच आहे. कारण प्रभूने कसं स्पष्ट केलं, त्याला घास तोंडात घातला, घास तोंडात घातला आणि प्रभूने काय म्हटलं, ज्याला मी घास बुचकळून खाऊ घालेल ना तूच तो आहे. बऱ्याच वेळा प्रभू वचनातून सांगतो, बऱ्याच वेळा प्रभू स्वप्नातून उरिमान मधून देखील बोलतो. ते नाही झालं तर प्रभू परिस्थिती उभी करतो. तरी आपल्या जीवनामध्ये, बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये फरक पडत नाही. म्हणून त्यांच्यामुळे देवाच्या नावाची निंदा होती जगामध्ये. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यामुळे देवाच्या नावाची निंदा होऊ देऊ नका प्रियांनो. आज आपल्याला या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रभूने त्याला एवढं सांगितलं तरी त्याच्या लक्षात नाही आलं. लक्षात ऍक्च्युली त्याच्या आलेले, तुम्ही बघा पुढे बघा 28 वचन. पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनात बसलेल्यातील कोणाला समजले नाही. कारण यहुदाजवळ डबी होती, म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थाची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांना काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे असे कित्येकांना वाटले. बाकीच्यांना वाटलं त्याच्याजवळ डबी आहे आणि लोकांना देण्यासाठी हा प्रभू बोलत आहे. पण यहुदाला मात्र ती गोष्ट समजलेली आहे, कारण तो धरून देणार होता. यहुदाला ती गोष्ट समजलेली आहे. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे 12 शिष्यांमध्ये जर सगळ्यात जास्त देवाचं वचन कळत होतं तर ते यहुदाला कळत होतं. हे यातून स्पष्ट होतं. तो प्रभूचा मार्मिक अर्थ समजून घेत होता. प्रेज द लॉर्ड. तो प्रभूचा मार्मिक अर्थ समजून घेत होता. जेव्हा प्रभूने सांगितलं त्या स्त्रीनं तेल लावलं त्याच्या पायाला, त्यानंतर यहुदा काही बोलला नाही. जेव्हा प्रभूने उत्तर दिलं, अरे हे नाही, हे माझ्यासाठी उत्तर कार्यासाठी केलेलं आहे, यहुदा गप्प बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हिला काही बोलू नका, यहुदालाच ते कळत होतं. प्रियांनो, ज्यांना जास्त कळतं ना ती पण अडचण आहे. ज्यांना जास्त कळतं ना ती पण अडचण आहे. कळतं पण वळत नाही. हालेलुया. सदुष्ट देवाचं वचन सांगतं, तुमचं पाप देवामध्ये तुमच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झालेलं आहे. दुष्ट ते पाप जे आहे देवामध्ये तुमच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे टाकतो. त्याला आता जगिक लाभ अधिक झालेला आहे. अजून त्याला त्या गोष्टीचं जो गाभा आहे तो कळलेला नाही. हे कळलं त्याला, मीच धरून देणार आहे, पण त्याला तो गाभा कळला नाही का मी कोणाला धरून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणखी एका वचनामध्ये जर का पाहिलं, मत्ती सुवर्तमान 26 अध्याय 25 वचन, फास्ट. तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा ह्याने विचारले, गुरुजी मी तर नाही ना? तो त्याला म्हणाला, होय तूच. प्रेज द लॉर्ड. आता काय पाहिजे? प्रेज द लॉर्ड. आता काय पाहिजे? प्रभूने त्याला विचारलं, त्याने प्रभूने विचारलं, प्रभू मी आहे का तो? प्रभू म्हणे होय तूच. मग इतकं ठळक सांगू नये, त्याला समजू नये का की प्रभूला सगळं कळलेलं आहे. हालेलुया. प्रियांनो, बऱ्याच वेळा देव बोलतो, स्पष्ट बोलतो, स्पष्ट सांगतो, ही गोष्ट करू नको, इकडे जाऊ नको, असं करू नको, हे चुकीचं आहे. प्रभू स्पष्ट सांगत असतात. प्रभू एक बोलतो, शैतान 10 बोलतो. प्रभू एकच सांगतो, कारण प्रभू म्हणतो तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही, एवढंच असो. म्हणजे याचा अर्थ हा प्रभूचा स्वभाव आहे, हा देवाचा स्वभाव आहे. देव होय नाहीतर नाही, कर किंवा नको करू, एवढंच सांगत. पण शैतान काय करतो? मग गुच्छात गुंडाळतो. शैतान काय करतो? गुच्छात गुंडाळतो. अरे ते फळ बघ, काय भारी फळ आहे. मला तर वाटतं सगळ्या फळामध्ये तेच फळ भारी आहे. या सगळ्या फळामध्ये तेच फळ भारी. तुला सांगू का, त्याची चव आहे ना अशी बेकार जबरदस्त असेल ना, तर तू जे खाशील ना त्या दिवशी तू देवासारखी होशील. आणि देवाला हे मान्य नाही तू देवासारखी होशील. तुम्ही बरं वाईट जाणू लागाल. गुंडाळलं ना, लपेटलं ना. साप काय करतो? साप कसं काय करतो? एखादं ज्यावेळेस सावस त्याला भेटतं ना, साप त्याला लपेटतो. त्याचं ट्रंक जे आहे, त्याचं पोट जे आहे, त्याची जे हे असतं ना शेपूट, त्याच्यामुळे त्याला लपेटतो. लपेटून 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 वरून डोकं त्याचं जेव्हा सगळं जाम होतं त्यावेळेस हळूच वरून त्याचं तोंडामध्ये त्याला घ्यायला लागतं, पोटामध्ये त्याला घ्यायला लागतं. हळूहळू तो पूर्ण त्याला काबीज करतो.
काबीज करतो. शैतानाचं काम आहे लपेटायचं. तो तुम्हाला गुंडाळतो. आपल्याला जाणणं गरजेचं आहे. जो मला हिप्नोटाईज करत आहे, शैतान हिप्नोटाईज करतो. हिप्नोटाईज म्हणजे काय? संमोहित करतो. जो मला संमोहित करत आहे तो शैतान आहे. जो मला स्पष्ट बोलत आहे तो देव आहे. प्रेज द लॉर्ड. देव स्पष्ट बोलतो. प्रेज द लॉर्ड. पण आज गोड गुलाबी बोलणारा व्यक्ती आपल्याला आवडतो. तू खूप चांगला, तू खूप भारी, तू लय मस्त, तुझ्यासारखा तर कोणीच नाही, त्याला तुझी किंमतच नाही. आणि मग काय होतं? हो खरं, देवाला माझी किंमतच नाही. हवेला वाटलं ना देवाला माझी किंमतच नाही. खरंय, तिला पण ते फळ खायचं इष्ट वाटलं, चांगलं वाटलं, उत्तम वाटलं, गोड वाटलं, अजून तर खाल्लंही नाही. आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे प्रियांनो. जी प्रत्येक गोष्ट येत असेल ती येस म्हणू नका. कुणाला नाही येतो, प्रभूचे दास खूप छान म्हणायचे, कचरा नाही येतो, कचरा कुंडी नाही तुम्ही. आली गोष्ट टाका, जे येऊ द्या. कचरा कुंडी तोंड उघडच असते. पेंग्विन आहे ना, पेंग्विनच्या कचरा कुंडी त्याचं तोंड उघडच असते. जे येऊ द्या नाही. ज्या गोष्टी आपल्या आत्मिक जीवनासाठी योग्य नाही एक्सेप्ट करू नका. कांद्यामध्ये एक जर सडेल कांदा असेल तुम्ही काढून फेका. का फेका? कारण तो दुसऱ्यांनाही सडवतो. तसंच ज्या गोष्टी आत्मिक जीवनासाठी योग्य नाही ना त्या काढून फेका. ठेवू नका जास्त वेळ, कारण त्या गोष्टी तुमच्या आत्मिक जीवनाला सडवतील आणि तुमचं आत्मिक जीवन भ्रष्ट करतील. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. हे यहूदाचरण आज आपल्याला काढून फेकणं गरजेचं आहे. पण प्रियांनो, बऱ्याच लोकांना ते कळत नाही. प्रभूने काय म्हटलं? जेव्हा पित्याला प्रभू प्रार्थना करतोय, योहान सुवर्तमानामध्ये जेव्हा आपण पाहतो प्रार्थना करतोय, तेव्हा प्रभू सांगत आहे, पित्याला म्हणत आहे, नाशाच्या पुत्राशिवाय मी कोणाचाही नाश होऊ दिला नाही. मी जगात नाही, ते जगात आहे, त्याच सांभाळ. हालेलुया. नाशाचा पुत्र म्हणजे काय? देवाचं वचन सांगतं, 1 कोरिंथ 1:18. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जीसस. कारण त्यांचा नाश होत आहे, त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्त होत, ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचं शिक्षण मूर्खपणाचं आहे. प्रभू येशू तुमच्यासाठी वधस्तंभावर 2000 वर्षापूर्वी मेला. मग आता काय? मूर्खपणा आहे. त्या गोष्टी त्यांच्यासाठी थट्टा आहे, एक जोक स्वरूप आहे. तो मेला, 3 दिवस कबरेत राहिला, मरणानंतर 3ऱ्या दिवशी उठला आणि तो आकाशारूढ घेतला गेला आणि त्याने म्हटलं, मी पुन्हा येईल आणि माझे लोक, मंडळी जी आहे मी तिला घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. माझ्या पित्यात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये ज्यांना नाश होते ना त्यांना या गोष्टीत होता नव्हता. प्रभू सांगत होता, मसीह आहे मी तारणार आहे, मला पाठवलंय, मला तुमच्यासाठी मरण आहे. सांगितलं प्रभूने, 3 वेळेस घोषणा केली मरण्याच्या अगोदर स्वतःच्या मरणाची. पेत्राने म्हटलं, नाही तेव्हा पण तुम्हाला नाही हो. प्रभू म्हणला, शैतान आता पळ दूर. हे गुन्हा आहे. प्रभू पाय धुवायला गेला, प्रभू पेत्राने पुन्हा म्हटलं, प्रभू माझे पाय नका धु. प्रभू म्हटलं, मी तुला धुतलं नाही ना तर तू शुद्ध होणार नाही. मग पेत्र म्हणतो, पूर्ण आंघोळ घाला प्रभू. प्रभू म्हटलं, आता तुला आंघोळ घालायची, ज्याला एकदा आंघोळ घातली आहे त्याला आंघोळ घालायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचा बप्तिस्मा झालाय, त्याला आंघोळ घालायची गरज नाही. प्रभूने पाय धुतले यासाठी, कारण प्रभू त्याची नम्रता त्या ठिकाणी प्रगट करत आहे. हालेलुया. आणि त्यांचे पाय धुवून सुवार्तेच्या लायक, फळाच्या लायक ते पाय बनवत आहे. फळा. हालेलुया. पाय यासाठी धुतले कारण हे पाय सुवार्तेसाठी पळणार आहे, हे प्रभूची सुवार्ता गाजवणार आहे. ज्या ठिकाणी ज्या प्रभू ज्या भूमीला तुझा पाय लागल ती भूमी मी आशीर्वादित करेन, कारण तुझे पाय मी आशीर्वादित केलेले आहेत. हालेलुया. आमेन. आमेन.
प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याला आज बोलत आहे. प्रभू आज आपल्याला सांगत आहे, ज्यांचा नाश होते ना त्यांना नाही कळत. याला नाही कळलं, त्यानं काय केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू एक वचनात, लूक 22 अध्याय 22 वचन. मनुष्याचा पुत्र ठरवल्याप्रमाणे जातो खरा, परंतु त्याच्या हातून जो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार. प्रेज द लॉर्ड. प्रभूने सांगितलं मला धरून देणार आहे, पण प्रभू म्हणतो ज्याच्याद्वारे मला धरून दिलं जाणार आहे त्याची केवढी दुर्दशा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना देवाला मंडळीवर खूप प्रेम आहे. देव मंडळीवर खूप प्रेम करतो. कारण जर ब्रदर प्रभू मध्ये आलेले आहेत तर ब्रदर प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो, आणि जो तुमच्या आत्म्याचा घात करू पाहतो त्याचा प्रभू येशू खूप द्वेष करतो. हालेलुया, हालेलुया. जो तुमच्या आत्म्याचा घात करू पाहतो ना त्याचा परमेश्वर खूप द्वेष करतो, आणि त्याचा परमेश्वर सूड घेतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट समजून घ्या प्रिय. जो सेवेला अडथळण बनतो परमेश्वर त्याच्यासाठी अडथळण बनतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा एक वचन स्तोत्र 37 12 ते 15. दुर्जन नीतिमानांविरुद्ध मस्तती करतो, त्याच्यावर दातोड खातो. प्रभू दुर्जनाला हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे हे त्याला दिसते. दीनदुबळ्यांना पळायला, सरळ मार्गाने चालणाऱ्यांचा वध करायला दुर्जनांनी तलवार उपसली आहे व धनुष्य वाकवून सज्ज केले आहे. त्यांची तलवार त्याच्याच उरात शिरेल आणि त्यांच्या धनुष्याचा तुरडा होईल. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? त्यांची तलवार त्यांच्या जुराची. ज्या गोष्टीसाठी त्यांनी देवाच्या आत्म्याचा नाश केला ना तीच गोष्ट त्यांचा नाश करेल. हालेलुया. आमेन. ही गोष्ट लिहून ठेवा. जो व्यक्ती देवाच्या आत्म्याचा, जो व्यक्ती देवाच्या मंडळीचा नाश करतो आणि जी गोष्ट मिळवायसाठी तो त्या गोष्टीचा नाश करतो ना, त्या गोष्टी करवीच प्रभू तुझा नाश करेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अधोरेखित करून ठेवा, ही बोल्ड करून ठेवा. ही गोष्ट मंडळीसाठी सोबत कळून आणा. प्रेज द लॉर्ड. अनेक विश्वासी प्रभू येशूचं खरं प्रेम पाहून देवामध्ये येतात. अनेक विश्वास येतात. त्या विश्वासांना प्रभू येशूच द्या. तुमचे घर भरू नका. हालेलुया. वाईट वाटतं अशा वेळेस, त्यावेळेस अशा सेवा पाहिल्या जातात, तेव्हा अशी गर्दी पाहिली जाते. वाईट वाटतं की या गर्दीला ख्रिस्त नाही मिळत आहे. ही गर्दी जी आहे औपचारिक पद्धतीने, फॉर्मॅलिटीज पद्धतीने चालत आहे. हे नाचतात खरे, पण आराधना कोणाची करतात? प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. मी जी आराधना करतो, मी जी सेवा करतो, मी प्रभू येशूची सेवा करतो का? आज मी जे सेवा काय करतोय, आज मी जे प्रभू वचन ऐकतोय, मी जीवन जगतोय, मी माझं जीवन कसं आहे? वचनाला अनुसरून माझं जीवन आहे काय? कारण वचनाला अनुसरून माझं जीवन नसेल तर मी एवढा चरणामध्ये आहे. हालेलुया. त्यामधून निघा, त्यामधून निघा. कारण त्यासाठी प्रभूने तुम्हाला बोलवलंय. जेव्हा आपण पाहतो, पुन्हा जेव्हा आपण नवीन करारामध्ये येतो, मार्क शुभ वर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता यहूदा एवढा थांबला नाहीये. यहूदाला ते मनामध्ये त्याने धरून देण्याचा कट रचला, आणि यहूदानं कट म्हणजे धरून देण्यासाठी तो प्रयास करून देऊ लागलेला आहे. त्यानं फक्त मनामध्ये त्याला वाटलं की मी धरून दिलं तर, आणि मग तो या योजनेला तोंड फोडण्यासाठी यहूदाने काय केलेलं आहे? मार्क 14 अध्याय, मला वाटतं त्यापेक्षा मध्ये 26 अध्याय 14 ते 16 वाचा.
मत्ते 26:14-16. तेव्हा यहूदा इस्करियोत नावाच्या 12 जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. हालेलुया. जीवनाच्या प्रभूचा सौदा 30 रुपयात केला. येस, जीवनाच्या प्रभूचा सौदा 30 रुपयामध्ये त्याने ठरवला. त्या 30 रुपयासाठी त्याने जीवन विकलं. प्रियांनो, या जगामधलं जे सुख आहे ना ती 30 रुपयाचंच आहे. या जगामधलं जे सुख आहे ना ते त्या 30 रुपयासारखंच आहे जे यहूदाच्या हातातलं आहे. जे सुखापायी आपण प्रभूला त्यागतो, ज्या सुखापायी आपण प्रभूपासून दूर जातो, ज्या कम्फर्ट झोन साठी, कम्फर्ट झोन म्हणतो त्याला, आरामदायी ठिकाण, सगळ्यांची मनोधरा, सगळ्यांचं मनासारखं करा, सगळ्यांचं गोष्टी करा, सगळीकडे जा, जे वाईट आले वाईटासोबत जा, ते म्हणतील तसं करा, प्रत्येक वाईट गोष्ट करा. शेवटी तुम्हाला माहिती, ज्या लोकांसाठी हे केलं होतं ना तेच लोक यांच्या विरोधात उभा राहतात. ज्या गोष्टीसाठी हे केलं होतं ना ती गोष्ट कधी त्यांच्या हातातून निघून जाते तेच कळत नाही. कशासाठी? देवाला मान्य नाही ते कशासाठी करता तुम्ही? आज आपल्या जीवनामध्ये फॉरवर्ड बघायची सवय लावणं गरजेचं आहे. देवाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रभू काय सांगत आहे, आपलं लक्ष आज कुठे आहे? त्याने काय केलेलं आहे? जीवनाच्या प्रभूचा सौदा 30 रुपये. ऍक्च्युली तुम्हाला पाहिलं पाहिजे, ऑलरेडी जकर्याच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने लिहून ठेवलेलं आहे. हे आपण जाऊच त्याच्याकडे. आपण जेव्हा वाचतो, जेव्हा आपण जातो जकर्याच्या पुस्तकामध्ये, जेव्हा आपण जातो जकर्या 11वा अध्याय, एक मिनिट, अकरावा अध्याय त्याचं 10 वचनापासून पुढे वाचा, 10 ते 13. सर्व राष्ट्राबरोबर मी केलेला करार मोडावा, जवळ घ्या माहिती. सर्व राष्ट्राबरोबर मी केलेला करार मोडावा म्हणून रमणीयता नावाची काठी मी घेतली आणि तिचे मोडून तुकडे केले. त्या दिवशी ती मोडली तेव्हा ज्यांनी माझे ऐकले होते असे त्या कळपात असलेले अतिशय दुबळे समजले, हे परमेश्वराचे वचन आहे. मग मी त्यास म्हणालो, तुम्हास बरे दिसले तर माझे वेतन द्या, नाहीतर जाऊ द्या. तेव्हा त्यांनी मला माझे वेतन 30 रुपये तोलून दिले. परमेश्वर मला म्हणाला, त्यांनी जे माझे भारी मोल ठरविले ते कुंभारापुढे फेकून दे. तेव्हा ते 30 रुपये घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरात कुंभारापुढे फेकून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे परमेश्वराने पहिलेच विदित करून ठेवलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त येईल, तो वधस्तंभावर जाईल, त्याचं मोल 30 रुपये आणि कुंभारापुढे 30 रुपये फेकून देणं म्हणजे कुंभाराची जमीन विकत घेतलेली पुढे. त्या गोष्टीकडे आपण जाऊच. परंतु प्रभू म्हणतो, ज्या व्यक्तीच्या द्वारे हे घडलं ना तो किती शापित आहे, कारण तो प्रभूच्या जवळचा होता. तो प्रभूच्या जवळचा होता. मंडळीमध्ये तुम्हाला घेतलं, प्रभूमध्ये तुम्हाला घेतलं आणि तुम्ही प्रभूच्याच निंदा करताय. प्रभू पुन्हा त्या वधस्तंभावरची यातना तुम्ही देताय. तो म्हणे म्हटलं मी त्याच्या पूजेचा हात घालील तेव्हा विश्वास ठेवेल. तुम्ही हात घालून तर तुम्ही ओरखाडे काढताय. प्रेज द लॉर्ड. काय करतोय आपण आज आपल्या जीवनामध्ये? आपल्याला पारखणं गरजेचं आहे. पुन्हा आपण जकर्याच्या पुस्तकाकडे येऊच, ते बघूच, पण ते पाहत असताना आपण देवाच्या वचनाकडे आज येतोय. मत्ते वर्तमानाचा 26 अध्याय 14 ते 16 वचन आपण जेव्हा पाहतो, तो काय तुम्ही अध्ययन केलं तर चालू, तो संधी पाहू लागलेला आहे. तुम्ही नंतर घरी अध्ययन करा, सेम आहे. तो संधी पाहू लागलेला आहे.
त्याने 30 रुपये त्याच्याकडून घेतले आणि तो संधी पाहू लागला, कधी मी प्रभू धरून देऊ, कधी मी प्रभू धरून देऊ, कधी मी प्रभू धरून देऊ. प्रेज द लॉर्ड. आपण संधी शोधतोय का? कधी मला पोझिशन मिळेल आणि कधी मी त्याचा माझ्या उन्नतीसाठी वापर करेल. आपण संधी शोधतोय का? आपण काय करतोय आज आपल्या जीवनामध्ये? आपला उद्देश काय आहे या आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो, एक गोष्ट मला सांगू द्या, ते लोक तुमच्या जवळचेच राहतील जे तुम्हाला धरून देतील. ते लोक तुमच्या जवळचेच राहतील, ते तुमच्यामधूनच उठतील. तुम्ही जर ते मेजाचा जर फोटो जर पाहिला ना, प्रभू येशू इथं आहे, त्याच्या बाजूला एक शिष्य आहे, पलीकडून एक शिष्य आहे आणि राईट साईडला सोडून यहूदा आहे. तो प्रभूच्या अगदी जवळचा होता. कशासाठी? दान येत आहे ना प्रभूकडे, हा द्या प्रभू. तसं कामच होतं ते पोटली बाबा. येस. आणि त्यानेच काय केलेलं आहे? प्रभूचं काम केलेलं आहे. प्रियांनो, लोकांनी तुम्हाला त्रास दिला, एक वाईट काही वाटणार नाही, परंतु जेव्हा आपल्याला त्रास देता ना तेव्हा वाईट वाटतं, खूप त्रास होतो. प्रियांनो, ही गोष्ट होणार आहे, पण आपल्याला काय करणं गरजेचं आहे? प्रभूमध्ये आपल्याला टिकून राहणं गरजेचं आहे. त्यानं काय केलेलं आहे? त्याचा 26 अध्याय 47 ते 50 वचनामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मत्ते 26 अध्याय. तो बोलत आहे इतक्यात पहा, 12 जणांतील एक जो यहूदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, मी ज्याचे चुंबन घेईल तो तोच आहे, त्याला धरा. मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन गुरुजी सलाम असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. हा, लवकर गेला जरा, लगबग लागली ना, लगबग लागली, लवकर गेला जरा, लवकर गेला आणि त्याने काय केलेलं आहे? प्रभूचं चुंबन घेऊन दिलं. लोक तर आले नाही, लोक तर आले नाही. कसं स्पष्ट कराले बघू, वचनातून बघू नाही. योहान वर्तमान 18 अध्याय 4 ते 6 याच ठेवा. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नासरेतकर येशूला. येशू त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहूदाही त्यांच्या बरोबर उभा होता. बस बस, यहूदा पहिले गेला त्या लोकांच्या अगोदर आणि पाहतो माग कोणी नाही. यहूदा पहिले गेला आणि त्याच्यामुळे ते सगळे कसे दिसायला लागले? सारखे दिसायला लागले, दाढ्या वाढलेल्या है ना, सेवकाचा तो पोशाख आणि अशा पद्धतीने सारखे दिसायला लागले. यहूदा तर होता तिथं, पण आता म्हणता येईल ना यहूदा सांगेल पटकन. आणि त्यांनी म्हटलं कोणाचा शोध घेता? प्रभू म्हटलं कोणाचा येतात? त्यांनी म्हटलं येशूचा. मी म्हणतात ते काय झालेले? खाली पडलेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते मंडळीतच राहतील, ते बाहेर सगळीकडे हिंडून फिरून येतील. काय करतील? सगळीकडे हिंडून फिरून येतील आणि मंडळीतच राहतील. प्रेज द लॉर्ड. कदाचित त्यांनाही कळत नाही आम्ही मंडळीत. यहूदाला कुठं कळलं? जोपर्यंत प्रभू येशू धरून गेला नाही, जोपर्यंत त्याच्या मरणाचं फरमान काढलं नाही, तोपर्यंत यहूदाला कुठं कळलं की मी जीवनाच्या प्रभूला धरून दिलाय, मी चूक केली. त्याचं तर 30 रुपयाकडे लक्ष होतं. यांनाही कळत नाही. जेव्हा या गोष्टी करतात, जेव्हा मंडळी जातात, गीत गातात, आराधना करतात, चांगलं वागतात आणि बाहेर जाऊन दारू पितात, बाहेर जाऊन ज्या करायला होतं अशा लांछनीय गोष्टी जेव्हा करतात, त्यांना कळत नाही की मी हे ख्रिस्ताच्या शरीराच्या विरोधात करत आहे, मंडळीच्या विरोधात करत आहे, कारण मला पाहणारा मला अनुसरतो. त्यांना नाही कळत या गोष्टी. मंडळीत मी भारी वचन सांगतो आणि बाहेर गेल्याच्या नंतर मी काय करतो? लगेच कोणाला टुचका टोमणा मारत, काही ठिकाणी तर तोंडातून शिव्या निघतील, मनात कुटीलता ठेवल, कुटीलतेने वागल, कोणाचा तरी घात करायला पाहिजे.
नाही प्रियांनो, हा मंडळीचा नाश होतोय. तुम्ही निंदा करताय, देवाच्या नावाची निंदा करताय, तुम्ही ख्रिस्ताच्या विरोधात जाताय. पण हे कधी कळतं? ज्या वेळेस आपण मरतो, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सिंहासनासमोर जातो आणि सिंहासनासमोर जाऊन जेव्हा परमेश्वर म्हणतो की तू माझं काम पूर्ण केलेलं नाही, चला याला काय करा, याला अंधारा कोठडीत टाका. तेव्हा कळतं मी कुठं चुकलो. ती इच्छा आहे आपली. प्रभूने तिथे गेल्यावर म्हणावं तू चुकला, कारण चुकीला माफी नाही. त्या चुकीला माफी नाही, तिथं माफी नाही, इथं माफी आहे. मरेपर्यंत माफी मागा, जीवन जागा. काही लोकांना तेवढी सवय झाली माफी मागायची, चूक करून घ्यायची माफी मागायची, चूक करून घ्यायची माफी मागायची. सॉरी सॉरी. तो सॉरी कधी सॉरी वर होईल ना, प्रभू पण म्हणत सॉरी, इथं जागा नाही. Praise the Lord. You want to be sorry? नाही. सॉरी व्हायचंय का तुम्हाला? नाही. आज आपल्याला प्रभू बोलवते. देवाच्या वचनानुसार आपल्याला जीवन जगायचं आहे. देवाच्या वचनामध्ये प्रियांनो आपल्याला चालायचं आहे. आणि हे चालत असताना आपल्याला काय करायचं आहे? अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे. असे लोक कसे आहेत? मध्यपुरुष शुभवर्तमान 7वा अध्याय 15 ते 20 वचनामध्ये आपण पाहतो. कसे आहेत असे लोक? 7वा अध्याय 15 ते 20. खोट्या संदेशांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या विषयाने तुमच्याकडे येतात, पण ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडावरून काय करतात? ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. मेंढराच्या वेशात लांडगे येते. मेंढराच्या वेशातले काय? लांडगे. मुख नेहमी उतरलेलं, एकदम नम्र भाव. नम्र भाव एकांतात पहा. एखादी घटना घडल्यावर पहा तर नम्र भाव कसा बाहेर येतो. तुम्हाला वाटणार नाही ते तुम्हीच होते का बाळक साहेब? बाळक साहेब ते तुम्हीच होते का? मला वाटतं तुमचा जुळा भाव असावा. येस, असं वागतो आपण, असं वागतो आपण. नाही प्रियांनो, आज आपल्याला हे दुटप्पी आचरण सोडून द्यायचं आहे. तुम्ही देवाच्या पक्षाचे असाल तर देवाच्या पक्षात या. तुम्ही जर दुष्टाच्या पक्षाचे असाल दुष्टाच्या पक्षात जा. कारण देव सांगतो शेवटच्या काळी जो सदाचरण करणारा सदाचरण करत राहो, नीतीने वागणारा नीतीने वागत राहो, कारण त्याच्याकडे प्रत्येकाला देण्यास प्रतिफळ आहे. तो देईल. पण आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्याला स्वतःला सांभाळायचं आहे प्रियांनो. आपल्याला या गोष्टीपासून आपल्याला सांभाळायचं आहे. एवढा समजली गोष्ट, त्या गोष्टीकडे आपण येऊ आता. मध्यपुरुष वर्तमान 27 कन्क्लुजन कडे जाऊ आपण. 27:3 ते 5. तेव्हा शिक्षापात्र ठरण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, तुझे दूध पाहून घे. मग तेव्हा तो शिक्षा पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्याला वाटलं याला शिक्षा ठरवणार नाही कोणी, कारण याच्यात आहेच नाही ना काही शिक्षेसाठी. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळा आपल्याला करता आपण हे चूक करतोय, पण काही नाही, याचा परिणाम काही जास्त होणार नाही, थोडाच होईल. आपण सरसावतो पुढे. परिणामांची जाणीव तेव्हा आहे, आपल्याला नाहीये. छोटस पाप, छोटस भरदार, छोटसा एक चीर पूर्ण बंधारा फोडून टाकतात. तसंच हे पातक आहे. त्याला वाटलं नाही, त्याला वाटलं त्याला 2-4 फटके देतील, सोडून देतील, मला तर 30 रुपये भेटतील ना. त्याला जेव्हा कळलं की हा शिक्षाच पात्र झालेला आहे, मरणदंड, तेव्हा त्याने म्हटलं मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केला आहे. निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केला आहे. पण आता राजा वेळ निघून गेलेले, कारण त्यांच्या हातात तू दिलं ना त्याला, ते क्रूर लांडगे आहेत, ते लबाड लांडगे आहेत. त्यांना काही नाही, त्यांना त्यांचं हित साधायचं होतं. ज्या दुष्टाच्या हातामध्ये
तू पाडलास ना, ज्या दुष्टाच्या हातामध्ये त्यांना तू पाडू दिलंस ना, ते दुष्ट आहे, तो त्यांना नाही सोडणार. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, एक वेळ असते, तीच वेळ आहे बदलण्याची. प्रभू म्हणतो आताच तारणाचा समय आहे, आताच ती घटका आहे, आताच. 2 दिवसांनी, पुढच्या महिन्यात, 2 वर्षांनी नाही, आताच. षंड चालला होता रथात. फिलिपला देवाच्या आत्म्याने सांगितलं, जा त्या षंडाला गाठ. देवाच्या आत्म्याने त्याचा ताबा घेतला आणि तो वायुवेगाने जाऊन त्याने त्या षंडाचं रथ गाठला. त्याला रस्त्याने जाताना त्याने काय केलं? प्रबोधन दिलं, त्याला सांगितलं, सुवार्ता दिली. आणि काय झालेलं आहे? बाजूला जात असताना, रथ जात असताना बाप्तिस्माचा विषय संपला होता. बाप्तिस्माचा सुवार्ता संपली, बाप्तिस्मा विषय सांगला, बाप्तिस्मा संपला आणि एक तळ लागलं. षंडाने म्हटलं, हे ठिकाण मला बाप्तिस्मासाठी योग्य आहे. हालेलुया. हीच ती वेळ, हीच ती घटका, हीच ती तारणाची घटका प्रभूकडे वळला. त्याने देवाचा स्वीकार केला आणि षंड तिथून जायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, उद्याची वेळ नाही, आज ती वेळ आहे. आज प्रभूकडे आपल्याला वळायचं आहे, आज प्रभूला आपल्याला बघायचं आहे, आज देवाकडे आपल्याला चालायचं आहे. कारण हे जे क्रूर लांडगे आहेत ना, हे बसलेले आहेत तुमच्यावर घाला करायसाठी. म्हणून प्रत्येक वेळेस सावध राहा आणि प्रत्येक वेळेस पारखा, मी ख्रिस्तात आहे की नाही. कारण ख्रिस्तातून मी बाजूला होऊन, त्याचा इच्छाच आहे माझ्यावर वार करायची नाही, त्याची इच्छाच आहे माझ्यावर वार करायची. म्हणून त्याच्यापासून सावध राहा. हालेलुया. तेव्हा आपल्याला पाहतो त्याने प्रभूला धरून दिलं आणि मग तो विचार करू लागला की मी काय केलेलं आहे? जिवंत प्रभूला धरून देण्यात आलेलं आहे. पुढे त्याने काय केलं? मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. प्रेज द लॉर्ड. जाऊन त्याने काय घेतलेला आहे? गळफास घेतलेला आहे. पापाचा विनाश शेवटी नाशात होतो. पापाचा शेवट नाशात होतो. म्हणून त्या पापाला बिलगून राहू नका, वेळीच सोडून वेगळं व्हा, वेळीच. कारण त्याचा रोग आपल्याकडे असतो नेहमी. देवाचं जसं नेहमी आपल्याकडे लक्ष असतं ना, तसं पापाचं पण नेहमी आपल्याकडे लक्ष असतं. आपली नजर कधी देवापासून भटकते आणि कधी मी याला गिरफ्त करतो. प्रेज द लॉर्ड. त्याचा नाश झालेला आहे, नाश झाला. आणि त्याने काय केलं? गळफास घेतला. आणि गळफास काय गोष्टीला दाखवतो? मी हे गोष्ट तुम्हाला अधोरेखित करून दाखवतोय. अनुवाद 21:23 वचनामध्ये, अनुवाद 21:23 वचन. गळफास घेणं म्हणजे काय? गळफास घेणं म्हणजे शापित मरण स्वीकारणं. त्याला नरकाचं सेंटर स्थान आहे. तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नये, पण त्याच दिवशी तू त्याला अवश्य पुरावेस, कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुझा देव परमेश्वर तुला वचन म्हणून देत आहे, तो देश मिटाळू नकोस. टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. जो टांगलेला आहे तो शापित आहे. शापित मरण त्याने स्वीकारलेलं आहे. शापित मरण त्याने स्वीकारलं. शाप आणि देवाचं राज्य याचा काही संबंध नाही. म्हणजे तो देवाच्या राज्यापासून सर्व काळासाठी दूर झालेला आहे. शापित मरण. म्हणून प्रभूने त्याला म्हटलं होतं, जो देव मनुष्याच्या पुत्राला धरून देतोय ना, त्याचं जीवन किती शापित आहे. त्याच्यासाठी किती दुर्दैवी घटना आहे ती, जो मनुष्याचा पुत्राला धरून देतोय. ती घडली घटना. त्याने काय केलं? 30 रुपये फेकून दिले. 30 रुपये फेकून दिलेले आहे. प्रियांनो, ज्या पैशासाठी, मी म्हटलं ना, ज्या धनासाठी, ज्या गोष्टीसाठी आपण प्रभूला सोडतो ना, शेवटी तीच गोष्ट आपल्याला नडते. तीच गोष्ट आपल्याला नडते. ते पैसा साठी त्याने प्रभूला सोडलं होतं. तोच पैसा त्याला खाऊ लागला. कदाचित ते एक मणी त्याला बोलत असं, एक पैसा त्याला बोलत असं, तू काय केलं, तू काय केलं, तू काय केलं. आणि जाऊन त्याने गळफास घेतलेला, पैसे फेकून दिले. आणि देवाचं वचन आपल्याला सांगतं, पहिलं ते मग 6वा अध्याय 9-10 वचनामध्ये, ते मग त्याला पहिले पत्र 6वा अध्याय आणि 9-10 वचनामध्ये,
परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात उडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहके आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळास खेदांनी भोसकवून घेतले आहे. द्रव्याच्या पाठीस लागून त्यांनी पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. भोसकून घेणं म्हणजे माहिती ना, सुया, ते तुम्ही माहिती का, गावात लोक यायचे सुया घालून घ्यायचे, भोसकून घेणं. त्यांनी पुष्कळशा खेदाने सुया घालतात, त्याला अंग वाटत असत, काय व्हायचं काय असं वाटतं, भोसकून घेतलंय त्यांनी पुष्कळशा खेदाने. म्हणजे दुःखाचा पारा नाही राहिला, दुःख, अपरिमित दुःख त्यांच्या जीवनामध्ये आलंय. ज्यांनी या द्रव्याचा मोह ठेवला ना, लोभ ठेवला ना, देव देतो ना, घ्या, त्याच्यापेक्षा अधिक नका करू. ज्यांनी मोह ठेवला त्याच्याबद्दल मोह नाही पाहिजे, ती गोष्ट गरजेची आहे, तेवढी देव देतो. तुम्ही देवाला धरून राहा, देव तुमच्या जीवनात कार्य करतो. मोह ठेवला त्याच्या जीवनामध्ये दुःख, संकट त्याच्या पाठोपाठ आहेच. हुसकून घेतलं, यांनी पण काय केलं, लटकून घेतलं. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला या गोष्टी पारखायच्या आहेत आणि त्याने लटकून घेतलं. पुन्हा म्हणते त्याच्या 27 अध्यायामध्येच आहे, त्याने लटकून घेतलं, 30 रुपये फेकून दिले. मुख्य याजकांनी ते पैसे गोळा केले. मुख्य याजकांनी ते पैसे गोळा केले, काय केलं बघा. मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, हे दानकुशात टाकणे सशस्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. मग त्यांनी आपसात विचार करून त्या रुपयांच्या उपऱ्यांना पुरवण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, जे पैसे फेकून दिले होते ते याजकांनी गोळा केले आणि याजकांनी म्हटलं, हे दानपेटीत टाकणं योग्य नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. हालेलुया. प्रभू येशूच्या रक्ताचे मोल आहे. मग त्यांनी काय केलं, जे कधी घडलं नव्हतं इस्रायलमध्ये, ती गोष्ट घडली. त्यांनी त्या रुपयांचे उपऱ्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. उपरी कोण आहे? प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, त्या प्रभूला ते 30 रुपयाचे जे पैसे होते, ज्या त्या रक्ताचे मोल ठरवलेले होते, त्या पैशाच्या द्वारे सुद्धा प्रभूने जे लोक धिक्कारलेले, नाकारलेले उपरी यांच्यासाठी पुरण्यासाठी एक जागा विकत घेतली गेली. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभूची कुठलीही गोष्ट वाया जात नाही प्रियांनो. हालेलुया. प्रभूने तुमच्या आमच्यासाठी किंमत मोजली आणि ती किंमत मोजून त्याने तुम्हाला आम्हाला एक जागा दिली. हालेलुया. त्याने तुम्हाला आणि आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये त्याने तुम्हाला आम्हाला आणलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन सांगतं, ज्ञानांना लाजवण्यासाठी जगातले जे मूर्खपणाचे ते देवाने निवडले आणि बलवानांना लाजवण्यासाठी जगातले हीन, दीन, दुबळे, दरिद्र ते देवाने निवडले. हालेलुया. त्याचं रक्ताचं मोल अनमोल आहे, त्याची किंमत कोणी चुकवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याने तारण खुलं करून दिलं, उपऱ्यांसाठी जागा खुली करून दिली. अरे अजून काय पाहिजे? तरी तुम्ही प्रभू पासून दूर जाता, तरी तुम्ही प्रभूला विसरता. आज प्रभू आपल्या जीवनामध्ये सांगत आहे आणि हेच आपण वाचलं जकरियाच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्याय 10 ते 13 वचनामध्ये आपण वाचलं की त्याचं मूल 30 रुपये राहील. ती रमणीय काठी मोडली जाईल. रमणीय काठी, परमेश्वराची रमणीय काठी प्रभू येशू. आपल्या लेकराला काय म्हणतो आपण? बुडापैकी काठी, बुडापैकी लठ काठी, जो मुझे सहारा देगा. प्रभू का परमेश्वराचा एक पुत्र, ती रमणीय काठी ती काय केली? तोडली. रमणीय काठी तोडली. तिचे मोल 30 रुपये एवढे मिळाले. ते तुम्ही मला दिले, ते फेकून दिले. कुंभारापुढे ते फेकून दिले. जीसस. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देवाने जे सांगितले ते होत आहे. देवाने जे सांगितलंय ते झालं आणि देवाने जे सांगितलेलं ते होत राहणार आहे. आणि त्याने म्हटलं, मी येणार आहे आणि प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याला वेतन देण्यास माझ्याकडे प्रतिफळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आपले वस्त्र शुद्ध नसतील ना, फटके मिळतील.
जर आपलं वस्त्र शुद्ध असेल ना, पारितोषिक मिळेल. माझ्या मुला, तू थोडक्याविषयी विश्वास उभं राहिला, तू खूप सहन केलंस, तू देवामध्ये चाललास, ये बाळा आंजरून गोंजारून देवाच्या राज्यात घे. नाही केलं ना, फटके देऊन नाशामध्ये सोडलं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला कुठे जाण्याची इच्छा आहे? आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. प्रभूने आपल्याला निवडलं, प्रभूमध्ये आणलं, स्वर्ग राज्याचं वाटेकरी केलं. पण आज आपण स्वर्ग राज्याच्या वाटेमध्ये चालतोय का? या स्वर्ग राज्याच्या वाटेमध्ये, या मंडळीच्या जीवनामध्ये, या वचनामध्ये काय भेळमिसळ करून आपल्यासाठी काही कम्फर्ट झोन तर तयार नाही केला ना आपण. प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी काही कम्फर्ट झोन तर तयार नाही केला ना. जर असं काही कम्फर्ट झोन आपण तयार केलेला असेल तर वेळीच सावध व्हा. बी कॉशियस. वेळीच सावध व्हा. कारण जसं कायनाला प्रभूने सांगितलं ते पुन्हा एकदा आपण वाचू आणि मग या ठिकाणी आपण थांबू. उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 7 वचन 6. तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझ्यावर आहे. याकरता तू त्याला दाबत ठेव. हालेलुया. पापाचा रोग आपल्याकडे आहे, म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे? त्याला आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला स्वतःला ताब्यात ठेवणं गरजेचं आहे की आपण पापामध्ये पडू नये. प्रेज द लॉर्ड. आपल्याला स्वतःला ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद की प्रभू सुंदर अशा वचनाद्वारे आपल्याला बोध करतो. सुंदर अशा वचनाद्वारे प्रभू आपल्याला चालवतो. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर आपण चुकत असू, आज आपण पाहिलं यहुदाचरण हा विषय आपण पाहिला. यहुदाचरण आपल्यामध्ये येऊ नये. प्रेज द लॉर्ड. कारण यहुदाचरण हा नाश घडवतो आणि आपल्याला नाश प्रभूने प्रभू सांगतो कोणाच्याही मरणामध्ये देवाला संतोष होत नाही. कोणी मनुष्य आपल्या पापात नाश पावतो यात परमेश्वर संतोष होत नाही, दुःख होतं. कारण आपल्याला नाशासाठी प्रभूने निवडलेलं नाही, तर स्वर्ग राज्यासाठी प्रभूने आपल्याला जन्म दिला आहे. पण आपण त्या प्रभू येशूवर, त्याच्या एकुलत्या एक पुत्रावर विश्वास न ठेवता आपण जीवन जगू लागतो. आपण आपल्या अधर्मात जीवन जगतो, अधर्मात मरतो आणि अधर्म शेवटी आपल्याला नाशात घेऊन जातो. प्रभू करू त्या अधर्मापासून वाचण्यासाठी आणि यहुदाचरणापासून वाचण्यासाठी प्रभू मंडळीला, आपल्या प्रत्येकाला, मंडळीच्या प्रत्येक दासाला, मला, आपल्या प्रत्येकाला सहाय्य करू. प्रभू आपल्याला आशीर्वाद देऊ. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. या समयाला आपण प्रार्थना करू. धन्यवाद प्रभू, तुम्हाला धन्यवाद देतो प्रभू. आपण सुंदरसा वचना करूया, आम्हाला बोध केला. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला एकत्र केलं. सुंदर असं वचनाद्वारे तुम्ही आम्हाला बोध केला प्रभूजी. तुम्ही आम्हाला चालवलं प्रभूजी. यहुदाचरण आज आम्हाला सांगितलं प्रभूजी. हो प्रभू, त्यातून शिकण्यासाठी प्रभू तुम्ही आम्हाला सहाय्य करा. या जगिक गोष्टीकडे लक्ष न लावता तुमच्याकडे लक्ष लावण्यासाठी देवा आमच्या जीवनामध्ये तुम्ही सहाय्य करा. हो प्रभूजी, आमच्यामध्ये तुम्हाला न आवडणार प्रत्येक दुष्ट स्वभाव, वाईट स्वभाव प्रभूजी, ते सर्व आमच्यामधून दूर करून तुम्हाला पाहिजे असं जीवन जगण्यासाठी देवा तुम्ही सहाय्य करा. ऑनलाईन ऑफलाईन बसले प्रत्येक भाव बहिणीला तुम्ही आशीर्वादित करा. तुमच्या नावाचं गौरव करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य करा. आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळत, आतापर्यंत तुम्ही आम्हाला चालवलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. झाले सर्व चुका प्रदानची देवा तुम्ही आम्हाला क्षमा करा. इथून पुढचं सर्व वेळ काळ समय तुमच्या हातामध्ये देतो. ऑनलाईन ऑफलाईन बसल्या प्रत्येकाला तुमच्या हातामध्ये देतो. आणि प्रभूजी, तुमच्यामध्ये प्रत्येकाला तुमचा दास आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने प्रभूजी मी तुमच्यामध्ये सुरक्षित करत आहे, आशीर्वादित करत आहे. प्रभूजी प्रत्येकाला तुमच्यामध्ये घ्या. प्रभूजी प्रार्थना ऐकली. धन्यवाद. आम्ही सर्व तुमच्या हातामध्ये पडतो. आमचा सांभाळ तुम्ही करा. इथून पुढचं तुमच्या स्वाधीन करतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा परिणाम मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.